रामकृष्ण हरी. मी हरिभक्तीपरायण अमृता महाराज सातारकर. ओम साई क्रिएशन्स या परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. दिवाळी आहे आणि या दिवाळीच्या एका शुभ पर्वावरती आज महाराष्ट्रातील खूप नामवंत म्हणजे कीर्तन क्षेत्रामध्ये खूप नावाजलेले नाव असे कीर्तन सिंधू श्री हरिभक्तीपरायण सागरजी महाराज बोराटे यांच्यासोबत आज आपण आहोत आणि ओम साई क्रिएशन्स या व्यासपीठाच्या माध्यमातून या एका प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण वारकरी संप्रदायातील कलाकारांना व्यक्त होण्याकरिता एक व्यासपीठ उपलब्ध करून देतोय. आणि हे खरं तर ओम साई क्रिएशन्स या चॅनलचं खूप मोठं भाग्य आहे की एवढे मोठे कीर्तनकार आज चॅनलसाठी 2 तास का होईना पण वेळ देत आहेत. तर मी महाराजांचा परिचय तुम्हाला करून दिलाच आहे, तेही स्वतःचा परिचय तुम्हाला करून देतील. रामकृष्ण हरी. मी हरिभक्तपरायण सागर महाराज बोराटे, मुक्काम पोस्ट नातेपुते, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. नातेपुते हे माझं गाव आहे आणि या गावातच माझा जन्म झालेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन क्षेत्रात पाऊल टाकण्याची संधी मिळाली आणि या संधीच्या रूपानं आपल्या सर्वांपर्यंत पोहोचण्याचा हा योग ज्यांनी जुळवून आणला ते ओम साई क्रिएशन आणि ओम साई क्रिएशनच्या संपूर्ण टीमचे आणि त्याचबरोबर अमृताताईंचे देखील मी मनापासून आभार मानतो. वारकरी संप्रदायामध्ये आज महाराजांचं खूप मोठं नाव आहे आणि आज प्रत्येक महाराष्ट्रीयन जो एक प्रत्येक मराठी माणूस आहे त्याच्या मनामध्ये वारकरी संप्रदाय म्हणजे काय तर मनमंदिरा ही जी मालिका आज टीव्हीला लागते इझी टॉकीजला, तर महाराजांचं कौतुक करायचं म्हणजे आज जी मनमंदिरा मालिका आपण पाहतो त्या मनमंदिराचे जास्तीत जास्त जे एपिसोड आहेत ना ते महाराजांनी केलेले आहेत. कौतुक करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, त्या पुढे आपण पाहणारच आहोत. पण मी पहिल्यांदा हा प्रश्न तुम्हाला विचारेन की यश तुम्हाला घवघवीत मिळाले, सुरुवात लहानपणापासूनच साहजिकपणे झाली असणार. अगदी बरोबर. तर मला हे सांगा की तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी सांप्रदायिक होती का? नक्कीच. संप्रदाय हा पूर्वीपासूनच घरामध्ये आहे. विशेष म्हणजे माझी आजी वारकरी होती. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा संपूर्ण घराणं शेतकरी, त्याच्यामध्ये वारकरी. आजी महिन्याची वारी करायची. दर महिन्याला दशमीला तिनं पंढरपूरला जावं, एकादशीला तिथे राहावं आणि द्वादशीला उपवास सोडून, पारणं सोडून आमची आजी माघारी यायची. असं तिचा व्रत वैकल्याचा तो दिनक्रम होता, दिनचर्या अशी होती. सकाळी लवकर उठावं, तुळशीला पाणी घालावं, देवपूजा आजीकडे होती आणि देवपूजा करताना आजी काकडा भजन म्हणायची. मग ते म्हणताना आम्ही लहान होतो, साहजिकच. पूर्वी मोबाईल नव्हते, लाईटचा अभाव असायचा. आजीकडून बाळकडू मिळालं. माझे वडील वारकरी संप्रदायातले होते. माझे वडील वारकरी संप्रदायातले आहेत. ते मृदंग वाजवतात अजूनही, त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं, जुन्या पद्धतीने ते मृदंग वाजवतात. चुलते माझे गायन करतात. मग भजनातले हे दोघं जण नसले की भजन बंद पडायचं आणि हे दोघे असले की भजन चालू राहायचं. यांचं एक स्वप्न होतं की मी पकवाज वाजवतो, माझ्या वडिलांना वाटायचं, चुलत्यांना वाटायचं मी गातो, पण आपल्या दोघांना घरातला अजून एखादा तयार व्हावा याकरता माझ्या मोठ्या भावंडांना आधी त्यांनी या प्रवाहात आणण्याचं काम केलं, ओढलं. परंतु तितक्या ताकदीनं त्यांना भावंडांकडून त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत आणि कदाचित नियतीच्या मनात असावं की वडिलांचा वसा वारसा माझ्याकडून पुढे राहावा म्हणून कदाचित हे पाऊल माझं संप्रदायात पडलं. पण याचं सर्वस्वी श्रेय आजीला जातं. माझी बाकीची भावंड सुद्धा संप्रदायात आहेत, सर्वांच्या गळ्यात माळ आहेत, वारकरी आहेत, सर्व कुटुंब वारकरी. आजही भजन सुरू झालं तर ते भजनात येतात, बसतात, त्यांचे नित्य नियम आहेत. परंतु कीर्तन क्षेत्रामध्ये माझं जे आज काही नाव असेल, माझं आज हे यश असेल, तर यशाला संपूर्ण जबाबदार कोण असेल तर ती माझी आजी आहे आणि माझे वडील आहेत. हे बाळकडू लहानपणापासूनच मला मिळालं. विशेष म्हणजे सांगायला आवडेल की मला 5वी पुजताना माळ घातलेली. म्हणजे असं म्हणतात बघा की 5व्या दिवशी तर काय केलं पाहिजे, तर आमच्या आजीनं आणि आईनं मला माळ घालण्यासाठी आग्रह केला आणि वैकुंठवासी निवृत्ती बाबा पैठणकर, ते आता नाहीत, ते आमच्याकडं वारकरी कीर्तनात सप्त्यामध्ये सक्रिय असायचे आणि
तेव्हा बाबा आमच्याकडे आले होते. माझ्या बारशाला सुद्धा भजन झाले. 5वीला माळ घातली, 5वी दिवशी भजन झालं. आणि बारसं असतं तर त्या बारशाला सुद्धा भजन झालं. ज्या वातावरणात आपण राहतो, वाढतो, त्याच वातावरणाचा आपल्यावर आपसुकपणानं परिणाम होतो. लोक असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात का, तर ते खरंच आहे. बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात. आणि मी असं म्हणेन की ती सभोवताली लोकांच्या हातात असतं की त्या मुलाला आपण कुठल्या दिशेनं पाठवलं पाहिजे. अलीकडच्या समाज व्यवस्थेला मला सांगायला आवडेल, माझा मुलगा कीर्तनकार झाला पाहिजे, माझा मुलगा गायक झाला पाहिजे, माझा मुलगा वादक झाला पाहिजे, माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. हे नुसतं वाटून उपयोग नाही. त्याकरता आई वडिलांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. त्याकरता घरातल्या इतर नातेवाईकांनी तो प्रयत्न केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपल्या मुलाला प्लॅटफॉर्म दिला पाहिजे. मी माझ्या विद्यार्थी दशेत असताना असं ऐकलं होतं की जपानमध्ये मुलांना घडवण्यासाठी एक योजना आखली जाते. तिकडे मुलगा 5 वर्षाचा झाला तर त्याला एका बंद खोलीमध्ये सोडलं जातं. त्या बंद खोलीमध्ये आजूबाजूला बरीच साहित्य ठेवली जातात. एकीकडं खेळाचं साहित्य असतं, एका कोपऱ्यामध्ये गायन वादन या क्षेत्रातलं साहित्य असतं, एका कोपऱ्यामध्ये अभियांत्रिकी साहित्य असतं. त्या लेकराला जेव्हा त्या खोलीमध्ये सोडलं जातं तेव्हा ते लेकरू ज्या दिशेला पहिल्यांदा जाईल, जे साहित्य पहिल्यांदा तो हातात घेईल, त्याच क्षेत्रामध्ये त्याला टाकलं जातं. लहानपणापासून जर त्याला एकाच क्षेत्राची आवड जर लागली तर तो त्यामध्ये यशस्वी होतो. अर्थात सर्वगुण संपन्न असा एकही व्यक्ती मला असं वाटतं की देवानंतर दुसरा कोणी नसावा. कुठलं तरी एक क्षेत्र धरावं आणि त्या दिशेनं आपण पाऊल टाकावं. आपण चप्पल सांधायला शिकू द्यात पण ती चांगली शिकली पाहिजे. आपण क्रिकेट खेळू द्यात पण त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळालं पाहिजे. जसं की सचिन तेंडुलकर 12वी मध्ये नापास झाले होते, त्यांचा एक विषय गेला होता, पण आज क्रिकेट क्षेत्रातलं सगळ्यात मोठं नाव. हे काय, तर एका क्षेत्रामध्ये झोकून देणं. मी हे पण करेन, मी ते पण करेन, मी अमुक करेन, मी तमुक करेन, मग सगळं निष्ठून जातं आणि अपयश वाट्याला येतं. माझ्या आजी आजोबांनी ठरवलं होतं की याला या क्षेत्रामध्ये पाठवायचंय आणि त्या क्षेत्रात मी यावं. याकरता लहानपणी माझ्याकडून त्यांनी हरिपाठ पाठ करून घेतला. लहानपणी मला त्यांनी भजनामध्ये बसवलं. ज्या काळामध्ये मुलांना खेळायची आवड असते त्याच काळामध्ये मला त्यांनी भजनाची आवड लावली आणि त्यामुळे हे बाळकडू अर्थात माझ्या घराण्याकडून आहे. असं हे बालपण आहे, सर्वसमावेशकच आहे, सर्वसामान्यप्रमाणच आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाचंच तुमचं कुटुंब होतं पहिल्यापासून. बरोबर. आणि त्यामुळे संस्कारही तुमच्यावरती तसेच झाले. मग आता तुम्ही म्हणताय की मला 5व्या दिवशी माळ घातली होती, 5वीला माळ घातली. मग असं काय झालं होतं आयुष्यामध्ये की खरोखर तुम्ही, आपण म्हणतो म्हणजे साहजिकपणे असं होतं की आपल्याला आई वडील शिकवत असतात, तुम्हालाही लहानपणी सांगितलं असेल की तू भजन कर, हरिपाठ पाठ कर, पण आपण त्यांनी सांगून करण्यापेक्षा आपण मनाने किती करतोय ह्याला जास्त किंमत असते. मग तुमच्या मनात तो एक म्हणतो ना आपण, एक प्रेरणा काय होती, एक टर्निंग पॉइंट जो तुम्हाला सांगत होता मनातून की नाही मला हे करायचंय आणि मला संप्रदायात मोठं व्हायचंय, या दिशेनं जायचंय? मी लहान असताना आमची घरची परिस्थिती फार आर्थिक बेताची होती. म्हणजे अगदी आई वडील रोजगार करायचे, शेती होती, तुकडी होती, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं तुम्ही पाहता सध्या परिस्थिती फार भीषण होती. त्यात आम्ही 4 भावंड, माझी बहीण थोरली, आम्ही 3 जण भाऊ. माझे 2 भाऊ फार कष्ट करायचे, काम करायचे, मीही त्यांच्याबरोबर करायचो. हे करत असताना सगळ्यात महत्वाचं असं होतं की लहानपणापासून कष्टाची सवय होती. आपण कष्ट केलं पाहिजे, आपण वाढलो पाहिजे, लहानाचे मोठे झालो पाहिजे, पण संप्रदायातच यावं आणि इकडेच यावं. याचं एक महत्वाचं कारण, जेव्हा जेव्हा वस्तीवरती सप्ताह असायचा तेव्हा तेव्हा वस्तीवर वारकरी शिक्षण संस्थेतले काही विद्यार्थी यायचे तेव्हाचे, जे आळंदीला ज्ञान प्राप्त करत होते, जे आळंदीला राहत होते. दरवर्षी काही महाराज लोक यायचे आणि मी भजनात बसायचो. त्यावेळेला ते म्हणायचे या मुलाचा आवाज चांगलाय, तुम्ही याला आमच्या बरोबर पाठवा. पण घरची परिस्थिती अशी होती, रविवार आल्यानंतर मुलांना आनंद होतो पण आम्हाला दुःख व्हायचं
आमच्या आई वडिलांना आनंद व्हायचा, चला काम आज करायचे. ज्या दिवशी शाळा लवकर सुटेल, महिना अखेर असेल, त्या दिवशी आम्हालाही बरं वाटायचं, चला रानात काम करायला आपल्याला वेळ सापडतो. मग अशी जर गरज असेल की शाळा 10 वाजता आहे तर 9:45 निघन मग शाळेत जा, तर मग संस्थेमध्ये राहणं, संस्थेत अध्ययन करणं हे आमच्या वाट्याला येणार नव्हतं. आणि जेव्हा ती मुलं यायची, ती खूप चांगली गायची, त्यावेळेला आपसूक आजूबाजूचे वस्तीवरचे लोक वगैरे म्हणायचे, बघ तो कसा गातो, बघ तो कसा वाजवतो. पण ते शास्त्रशुद्ध शिक्षण घेत होते. तेव्हा मी 3री 4थीत होतो. मग तेव्हा एक डोक्यात बसलं, चला आपल्याला संस्थेत राहणं शक्य नाही, आपल्या वडिलाची तेवढी परिस्थिती नाही. आपण जर संस्थेत गेलो तर पाठीमाग आपल्या आई वडिलांना फार काम करावं लागतं. आपली आई दररोज सकाळी शेतात जाते, काम करते, रात्री तिला यायला उशीर होतो. ते आल्यानंतर घरी जनावरं असतात, गुरं असतात, ते आटपून तिला स्वयंपाक करायचा. मग आईला वडिलांना सूड वाटायचं नाही, त्यांना आपण मदत केली पाहिजे, त्यांना आपण काम केलं पाहिजे. पण हे करत असताना आपण ठीक आहे, आपल्याला संस्थेत नाही राहायला मिळू दे, पण एवढा अभ्यास करायचा, एवढी प्रॅक्टिस करायची की आपल्याला तिकडं राहून जे मिळत नाही ते आपण आपणच करूया. हा टर्निंग पॉइंट सगळ्यात महत्वाचा, की आपण इथं राहून का करू शकत नाही, हे डोक्यात बसलं. आणि मग ज्ञानेश्वरीची पारायणं, गाथ्याची पारायणं. एकलव्य शिकला नाही का? शिकलाच. मग आपण का शिकू शकत नाही? खरी प्रेरणा त्यांच्याकडून मिळाली. मग प्रेरणा मिळाली, पण मग कीर्तन कोणाकडून शिकला तुम्ही? जेव्हा मी 7वी 8वीत होतो तेव्हा आमच्या भजनी मंडळामध्ये मी सक्रिय होतो. या भजनी मंडळात जेव्हा मी जात होतो त्याच वेळेला आमच्याच भजनी मंडळामध्ये हरिभक्तपरायण वैकुंठवासी रमेश महाराज खंडागळे येत होते. त्यांच्याच बरोबर श्री धनंजय महाराज कदम असायचे. धनंजय महाराज पखवाज वाजवायचे, महाराज भजन म्हणायचे. त्यांनी आवाज ऐकला, ते कीर्तन करायचे. मग त्यांनी मला धनंजय महाराजांकडे जाण्याची विनंती केली की तू तिकडे जा, त्यांच्याकडे पखवाज शिक. आमच्या घरापासून ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्थेचं अंतर हे 8 किलोमीटरचं आहे. त्यावेळेला मला सायकल होती. दर शनिवारी मी सायकलवर तिकडे जायचो, महाराजांकडून बोल घ्यायचो आणि मग पखवाजाचे, आणि आठवडाभर त्याची प्रॅक्टिस करायचो. म्हणजे तुम्ही आधी पखवाजही वाजवत होता? आधी पखवाज शिकलो. पखवाज किती शिकला तुम्ही? पखवाजच खरं माझा सुरुवातीचा हा काळ त्याच्यात गेला. तिथूनच सुरुवात आहे. तिथून ताल कळत गेला, स्वर कळत गेला, शास्त्रशुद्ध अध्ययन तिथून सुरू झालं. मग महाराजांच्या बरोबर कीर्तनाला जायला लागलो, त्यांचं कीर्तन वाजवायला. मग त्यांच्या बरोबर कीर्तनाला गेलो की ते कीर्तनातून सांगायचे की तुला कीर्तनकार व्हायचंय, तू लक्ष दे, तू लक्ष दे. मग ते ऐकायचो. मग हळूहळू हळूहळू त्यांची कीर्तनं खरं तर आधी डोक्यात बसली, हृदयात महाराजांच्या आठवणी आहेत, त्या अंतकरणात बसल्या की महाराज जसं सांगतात तसं आपल्याला पण आलं पाहिजे, हे डोक्यात आलं. आणि मग रमेश महाराज खंडागळे हे व्यक्तिमत्व असं होतं. गुरु कोण असतो? जो स्वतः जागेवर राहतो आणि इतरांना पुढे घेऊन जातो. जगात गुरु अशी व्यक्ती आहे की जो स्वतः जागेवर थांबतो आणि इतरांना पुढे घेऊन जातो. आज जर वळून पाहिलं तर ते तिथंच असतात, पण त्यांचे शिष्य फार पुढे गेलेले असतात. हा गुरुचा एक मोठा गुण आहे. आणि तो गुण मला असं वाटतं की शिष्यांसाठी फार मोठा आहे. गुरु कोण असतो? जो स्वतःच्या शिष्यांना आपल्यापेक्षा मोठं पाहतो. मी असं म्हणेन, गुरु करता आपल्या पोटाचा आजच्या दिवसापुरता जे विचार करतात त्यांना आपले आईबाप म्हणतात. आपल्या पोटाचा जे आजच्या दिवसापुरता विचार करतात त्यांना आपले आईबाप म्हणतात. आपल्या आईबापांना असं वाटतं की आपली लेकरं आज उपाशी नाही राहिले पाहिजे, पण गुरुला असं वाटतं की माझे शिष्य, माझे विद्यार्थी उद्या सुद्धा उपाशी नाही राहिले पाहिजे. हा मोठा दृष्टिकोन गुरुचा असतो. आणि तोच दृष्टिकोन महाराजांनी माझ्या बाबतीत ठेवला होता. आणि त्यामुळं त्यांच्याकडून कीर्तन शिकलो आणि मग कीर्तनाला उभा राहिलो. त्यांनी विनंती केली, तू उभा राहा. तेव्हा मी महाविद्यालयीन जीवनामध्ये प्रवेश करणार होतो. मी 11वी 12वी मध्ये होतो. तेव्हाच मी सांस्कृतिक विभागात मध्ये सक्रिय होतो. जेव्हा महाविद्यालयात पहिल्या वर्षाला प्रवेश केला त्यावेळेला मी आयुष्यातलं पहिलं कीर्तन केलं. माझ्या कीर्तन प्रवासाला 14 वर्ष झालीत. मी काही जास्त जुना नाही, मी सुद्धा एक नवीनच कीर्तनकार आहे.
नवीन असूनही खूप मोठं यश आज तुम्ही मिळवलं. आणि आपण जरी मगाशी मुलाखतीच्या सुरुवातीला म्हणाला असाल की तुम्ही खूप मोठे आहात, फार मोठ्या माणसाची मुलाखत मी घेते, असं अजिबात नाही. सागरातल्या एका थेंबाचा सुद्धा दर्जा अजून मी मिळवलेला नाही. हा अध्यात्म सागर आहे, वारकरी संप्रदाय सागर आहे, आणि वारकरी संप्रदाय प्रचंड मोठा आहे. यातला एक थेंब जरी मला होता आलं तरी मी असं म्हणेन की माझं आयुष्य सार्थकी लागलं. अजून मी काहीच नाहीये. मला खूप यश, तुम्ही म्हणालात की यशस्वी झालात, पण यशस्वी झालेलो नाही, त्या वाटेनं चालतोय. आता हे ज्ञानोबा तुकोबांच्या हातात आहे की त्यांनी माझे नाव कुठपर्यंत न्यायचे. ते नेतील तिकडं आपल्याला जायचे. फक्त एक करायचंय, या नावेमध्ये कुठल्याही विकाराचं पाणी मला येऊ द्यायचं नाहीये. अध्यात्माच्या सागरातून प्रवेश करायचा आहे, तिकडे जायचंय. पण आपली बोट आहे, आपली नाव आहे, ती कुठे पलटी नाही झाली पाहिजे, डगमगली नाही पाहिजे. हेच फक्त स्वप्न आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा, असंच काहीच तुमचं आहे, तुमचा मोठेपणा आहे. असो, आपण होतो गुरु या नात्यापाशी. मला हे सांगा की तुम्ही म्हणालात मी आधी पखावाज वाजवत होतो, पखवाजानंतर मी कीर्तन करायला सुरुवात केली, पण तुम्हाला असं का नाही वाटलं की पखवाजामध्ये पण करिअर माझं चांगलं होऊ शकतं? नक्कीच, पण वारकरी संप्रदाय हा करिअरचा विषय नाही, पखावज हा करिअरचा विषय नाही, कीर्तन हे सुद्धा करिअर होऊ शकत नाही. कीर्तन ही जगण्याची परिभाषा आहे. कीर्तन अध्यात्मातला एक भाग आहे. आत्मउद्धाराचं साधन कीर्तन आहे. मृदंग हे सुद्धा आत्मउद्धाराचं साधन आहे. हाच प्रश्न आपण एखाद्या मृदंगाचार्याला विचारला, जर तो वारकरी संप्रदायातला असेल तर त्याचं उत्तर हेच येईल की मला यात करिअर करायचं नाही, मला सेवा करायची. आज आपण कीर्तन सेवा म्हणतो, पखावज सेवा म्हणतो. आपण सहज विचारतो आज कुठे सेवा आहे, उद्या कुठे सेवा आहे. करिअर म्हणजे हा मार्ग नाही. बऱ्याचदा हा गैरसमज असतो की तुम्ही चांगलं करिअर केलं कुठल्या क्षेत्रात, कीर्तन क्षेत्रात, तर असं नाही. करिअरच करायचं असेल तर मग त्याच्यामध्ये माळ गळ्यात येत नाही. करिअरच करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला वारी करावी लागत नाही. करिअरच करायचं असेल तर तुम्हाला एकादशी व्रत करावं लागत नाही. कीर्तन, मृदंग, गायन हे जर वारकरी संप्रदायात असेल तर ती साधना आहे. कीर्तन क्षेत्राला, मृदंग क्षेत्राला अलीकडच्या पिढीनं सुद्धा साधना म्हणून पाहिलं पाहिजे. साध्य ईश्वर आहे आणि साधना कीर्तन आहे. कीर्तन का करायचं तर ईश्वराची प्राप्ती झाली पाहिजे, देवाचं अस्तित्व आपल्याला कळालं पाहिजे, कुठेतरी आपल्याला सुद्धा देवाची अनुभूती मिळाली पाहिजे, याच्याकरता कीर्तन करतोय. तुमचा प्रश्न फार सुंदर आहे की तुम्ही मग पखवाज क्षेत्रामध्येच का नाही थांबलात, तुम्ही कीर्तनाकडेच का वळालात. तर असं नाही, चांगला मृदंगाचार्य सुद्धा कीर्तन करतो आणि चांगला कीर्तनकार सुद्धा मृदंग शिकू शकतो. त्यामुळे हे मला तरी असं वाटत नाही की कीर्तनकार हा मोठा आहे, मृदंगाचार्य हा कमी असतो. कीर्तन क्षेत्रात नारदाच्या गादीवर उभा राहिलेल्या कीर्तनकारासहित सामोर बसणारा श्रोता सुद्धा ईश्वरच आहे. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. ज्ञानोबराय म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती. समोर बसणारा प्रत्येक जण हा कीर्तनकाराच्या इतकाच योग्य आणि ताकदीचा आहे. टाळकरी सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आहे. लोक म्हणतील कीर्तनकार फार मोठा आहे, मृदंगाचार्य कमी आहे. पण तुम्हाला एक विशेषत्व सांगतो, देहूला जर कधी आपण गेलो तर संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये जाण्यापूर्वी आपल्याला 14 टाळकऱ्यांच्या कमानीतून प्रवेश करावा लागतो. आधी दर्शन 14 टाळकऱ्यांचं आहे आणि त्यानंतर आपलं दर्शन तुकोबरायांचं आहे. तुकोबराय कीर्तनकार आहेत, पण अगोदर टाळकऱ्यांचं दर्शन घ्यावं लागतं, मग पुढे जावं लागतं. संप्रदायातला विनेकरी कीर्तनात जो असतो, कीर्तनकाराच्या लोक एकदाच पाया पडतात, पण कीर्तनकार विनेकराच्या दोनदा पाया पडतो, एक विना घेताना पुन्हा देताना. म्हणजे करिअरचा विषय हा पखावजही नाही, करिअरचा विषय हा आपला कीर्तन क्षेत्राचा सुद्धा नाही. ही सेवा आहे आणि या सेवेच्या अनुषंगाने सुद्धा आपण गेलं पाहिजे. आपण विचारलेल्या प्रश्नाला मी जोडून एक उत्तर देईन. अलीकडच्या पिढीला, समाजाला, बऱ्याचदा समोर बसणाऱ्या समाजाला मनामध्ये एक विचार आहे
मनामध्ये एक दृष्टिकोन आहे, मनामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे की हे लोक पैसे खूप घेतात, हे लोक करिअर म्हणून पाहतात, हे लोक याच्यामध्ये पुढे जातात. आणि का वाटू नये, ज्या दिवशी एखादं पोरग संस्थेमध्ये टाकलं जातं त्या दिवशी त्या पोराच्या आई बापाला पहिल्या दिवशी असं वाटतं की माझं पोरग पहिल्याच वर्षी इंदुरीकर झालं पाहिजे, माझं पोरग ढोक महाराज झालं पाहिजे. पण असं कसं शक्य आहे? या अपेक्षा तुम्ही करिअर म्हणून बघता, त्याला सेवा म्हणून तुम्ही तिकडे पाठवलं पाहिजे. बरोबर. आता पिढीला बऱ्याच वाटतं पुढे बसणाऱ्या 50% लोकांना असा कीर्तनातून त्यांच्या चेहऱ्यावर भाव दिसतो की हे लोक पैसे घेऊन येतात, हे लोक असे येतात. त्यांचंही चुकीचं नाही आणि हे खरं आहे. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा धन घेतलं जातं, मानधन स्वीकारलं जातं, हे सर्वश्रुत आहे. परंतु त्याला सुद्धा मर्यादा हव्यात, त्याला सुद्धा थोडीशी मर्यादा असायला पाहिजे की अवाढव्य मानधन, या मानधनाची अपेक्षा न करता आपल्या प्रवासाला जे लागतं, आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहा करता जे लागतं, कारण समर्पण भाव हा संप्रदायातल्या पिढीने घेतलाय. एखादा मुलगा जर कीर्तन करत असेल तर त्याला घर सोडावं लागतं, जाण्या येण्यासाठी वेळेत पोहोचण्यासाठी त्याला वाहनाची आवश्यकता आहे, इतर खर्च आहे. तो खर्च सांभाळून आपल्या कुटुंबाकरता जे काय लागेल, आज तुम्ही पाहता मुलं आहेत, त्यांचे शिक्षण आहेत. जर एखादा कीर्तनकार एखादा आयुष्य त्यासाठी समर्पित करत असेल, एखादा मृदंगाचार्य सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 2 कीर्तन सेवा, 3 कीर्तन सेवा आणि याच्याकरता प्रवास करत असेल आणि त्यानं जर मानधनच नाही घेतलं तर ठीक आहे, त्याचं कुटुंब, त्याची बायको तो जगू शकतो. पण भविष्यात त्याची मुलं आहेत, अर्थात तो संन्यासी तर नाही, अर्थात त्याला संसार आहे. भविष्यात त्याची मुलं, सगळ्यांनाच मृदंग जमेल असं नाही, सगळ्यांनाच ती कला आत्मसात होईल असं नाही, किंवा सगळ्यांनाच कीर्तन क्षेत्रामध्ये यश मिळेल असंही नाही. भविष्यात त्याची मुलं त्याला विचारतील तुम्ही आमच्यासाठी काय केलं. आणि अशा वेळेला मग त्याच्या मुलांनी नेमकं करायचं काय? त्याची स्वप्न नाहीत का माझ्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं? याकरता धन घेतलं पाहिजे, परंतु त्याचा आवाढव्यपणा झाला नाही पाहिजे आणि लोकांनी सुद्धा त्याचा वाऊ केला नाही पाहिजे. बऱ्याचदा असं होतं, एक आमच्या बाबतीतलं चालूच उदाहरण सांगतो. एखादा मनुष्य आमच्याकडे येतो, तारीख पाहिजे म्हणतो, आणि तारीख पाहिजे असल्यानंतर आम्ही जेव्हा म्हणतो त्याला तारीख नाही, त्यावेळेला हाताला न येणारं द्राक्ष आंबट असतं. अशा पद्धतीने तो बाहेर सांगतो की त्या बोराटे महाराजांनी भरपूर पैसे मागितले, अमुक महाराजांनी एवढे पैसे मागितले. याही पेक्षा दुसराही मुद्दा आम्हाला जाणवतो. एखाद्या ठिकाणी आम्ही गेलो, कीर्तन केलं, मग साहजिक लोक विचारतात महाराजांनी कीर्तन फार सुंदर केलं, अमुक अमके मृदंगाचार्य होते, त्यांनी किती सुंदर मृदंग वाजवला. मग तो स्वतः संसारिक आहे ना, तो स्वतःची बडाई मारतो. तो आम्ही काय कमी आहे का? महाराजांचं कीर्तन चांगलं झालं म्हणजे आम्ही कुठं कमी पडलो नाही. त्यांना आम्ही 40,000 दिले, त्यांना आम्ही 50,000 दिले. ते मृदंगाचार्य होते, त्यांना आम्ही 15,000 दिले, त्यांना आम्ही 20,000. ऍक्च्युली ते दिलेले नसतात, पण त्याची फुशारकी मारली जाते आणि अफवा वाऱ्यासारखी पसरते. अफवेला कान नसतात, फक्त तोंड असतं, ते नुसतं पळत राहतं. त्याला डोळे नसतात, ते आंधळं असतं, ते फक्त धावत राहतं. आणि त्या धावत्यापणामुळे सध्या संप्रदायामध्ये सुद्धा चांगल्या कीर्तनकारांची सुद्धा बदनामी होते. माझं या मुलाखतीच्या निमित्तानं समाजाला आवाहन आहे की डोळे आणि कान याच्यामध्ये 4 बोटाचं अंतर आहे. आपण पाहावं, खरंच कीर्तनकार खूप पैसे घेतात, तर त्या पैशाचं ते नेमकं करतात काय? मग खरंच त्या पैशातून त्यांनी फक्त प्रपंचच करतात का? एखादा मृदंगाचार्य 1.5, 2, 4, 5,000 रुपये घेतो, खरंच त्याच्या पाठीमागे त्याने बँक बॅलन्स किती ठेवलाय? किंवा त्यांनी जे करतात ते तुम्हाला जमतं का? कीर्तनकार 8-8 दिवस जर घर सोडत असेल, मृदंगाचार्य जर 10-10 दिवस बाहेर राहत असेल, तर आपल्याला ते जमेल का? एखादा संसारिक घरातून बाहेर पडतो तर संध्याकाळी जर त्याला त्याच्या मुलाला नाही भेटलं, मुलीला नाही भेटलं, तर त्याला करमत नाही. पण आम्ही आमचं तारुण्य अर्पण केलंय वारकरी संप्रदायाकरता. आणि जर असं इतकं मोठा त्याग असेल तर या मोठ्या त्यागात आपण उगीच विटंबना न करता जे चांगलं करतात त्याचं कौतुक केलं पाहिजे. जे चुकतंय नक्की त्याचा विरोध केला पाहिजे. पण तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य आणि घातलिया भय नरका जाणे, अशा अभिलाषा समाजानं आता स्वीकारली पाहिजे. बरोबर आहे. पण या ज्या गोष्टी आहेत, आज तुम्ही एवढे छान विचार मांडताय,
साहजिकपणे हे सगळं तुमचं बाळकडू आहे. लहानपणी तुमच्यावरती खूप पारमार्थिक संस्कार झालेत आणि त्याचा परिणाम आहे. पण लहानपणाला जोड असते ती शालेय शिक्षणाची. ते तुमचं कुठं झालं आणि त्यातील काही आठवणी असतील त्या? माझ्या राहत्या गावीच. मी शाळा जिल्हा परिषद मध्ये होतो लहानपणी. मराठी शाळेत शिक्षण झालं. मी तर असं म्हणेन, मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो, आजही सांगेन, महाराष्ट्रातल्या 2 गोष्टी वाचल्या पाहिजेत. एक म्हणजे लालपरी, म्हणजे महाराष्ट्रातली एसटी वाचली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्रातली मराठी शाळा वाचली पाहिजे. मराठी शाळेतले शिक्षक, मराठी शाळेतल्या शिक्षिका ज्या तन्मयतेनं आत्मीयतेनं शिकवतात, तेवढी तन्मयता सध्या खाजगी शाळांमध्ये दिसत नाही. याची काही कारण आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट की लहानपणी मराठी शाळेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर शिक्षकांचा जो लळा विद्यार्थ्यांना लागलाय ना, तो वाखाणण्याजोग आहे. पहिलीचा वर्ग पहा, दुसरीचा वर्ग पहा, मराठी शाळेतली शिक्षिका, मराठी शाळेतला शिक्षक त्या लहान मुलांसाठी लहान होतो. वर्गामध्ये तो नाचतो, गातो आणि आपसुकच ते बाळकडू त्या विद्यार्थ्यांना मिळत राहतं. मी सुद्धा मराठी शाळेत शिकलो, तिथूनच घडत गेलो आणि त्यानंतर मग माध्यमिक शाळा असेल, ज्युनियर कॉलेज असेल आणि सिनियर कॉलेज असेल, अशा पद्धतीनं महाविद्यालयीन शिक्षण झालं. सगळं नातेपुतेमध्येच संपूर्ण शिक्षण झालं. MA साठी मात्र आमच्याकडे कोल्हापूर विद्यापीठाची शाखा फलटणला आहे. मग कोल्हापूर विद्यापीठामध्ये MA केलं. माझा ग्रॅज्युएशनलाच इंग्लिश सब्जेक्ट होता, ब्रिटिश लिटरेचर इन इंग्लिश. याच्यामध्ये आम्ही MA सुद्धा केलं. MA नंतर मग BEd करायचं होतं. MA आणि BEd करण्यापाठीमागचे काही उद्देश होते. माझ्या घरामध्ये 4 शिक्षक आहेत. माझा मोठा भाऊ, माझा 2 नंबरचा भाऊ आणि दोन्ही भावजया वेल एज्युकेटेड आहेत. आणि विशेष म्हणजे MA MAd आहेत, MA MAd MPhil आहेत, MA BEd आहेत, MCom BEd आहेत. माझी एक भावजय प्राध्यापिका आहे. हे सगळं शिक्षणाचं वातावरण घरामध्ये होतं. मग जसं वडिलांची इच्छा होती की तू भजनात यावं, कीर्तनात यावं, तसं माझ्या मोठ्या भावंडाची इच्छा अशी होती की तू शिक्षणाची कास सुद्धा सोडू नको. आणि अर्थात हे त्यांचं तेव्हा बरोबर होतं, आजही बरोबर आहे की तुम्ही कीर्तनकार व्हा, तुम्ही गायक व्हा, वादक व्हा, पण तुम्ही शिक्षण सोडू नका. मी तर असं आवाहन करेन आता नवीन कीर्तनकारांना किंवा आता जे अध्ययन करतात संस्थेमध्ये किंवा संस्था चालकांना, विशेष म्हणजे संस्था चालकांना माझं आवाहन असेल की त्यांनी आपल्या शिक्षण संस्थेमध्ये वारकरी शिक्षण तर दिलंच पाहिजे, पण आपल्या संस्थेत जेव्हा विद्यार्थी शिकतोय तेव्हा त्याचं शालेय नुकसान होतंय का हे सुद्धा त्या संस्था चालकांनी पाहिलं पाहिजे. शाळेमध्ये एका दिवशी जर एखादा धडा शिकवला आणि त्या दिवशी तर जर तो मुलगा शाळेमध्ये नसेल, तो इकडे कीर्तनाला आला असेल, इकडे भजनाला गेला असेल, तर त्या विद्यार्थ्याला आयुष्यभर तो शिकवलेला धडा पुन्हा मिळत नाही. मग अशा वेळेला संस्था चालकांची सुद्धा एक मोठी जबाबदारी आहे की अलीकडं सगळीच मुलं कीर्तन क्षेत्रामध्ये यशस्वी होतील असं नाही, सगळीच मुलं गायन क्षेत्रामध्ये यशस्वी होतील असं नाही. शेवटी प्रयत्नाला प्रारब्धाची सुद्धा जोड असावी लागते, हे तुम्हीच तुमच्या कीर्तनातून सांगता. मग अशा वेळेला विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान नाही झालं पाहिजे, ही वृत्ती माझ्या भावंडांची होती. त्यामुळं MA केलं, BEd केलं, काही दिवस अध्यापन सुद्धा केलं. परंतु हे करत असताना वारकरी परंपरा सोडली नाही. मी विनोदाने नेहमी सांगतो, लोकांना जसा खंडोबा असतो, कुणाला मसोबा असतो, तसा आम्हाला विठोबा आहे. आमची परंपरा कायम आहे आणि ते आम्ही पुढे घेऊन चाललो. वा वा. मग शालेय शिक्षण सुरू होतं ना तुमचं, त्यावेळी तुमच्या शाळेमध्ये प्रगती कशी होती? अर्थात चांगली होती. असं काही नाही की आता मामासाहेब दांडेकर हे PhD होते, डॉक्टर होते. कितीतरी उदाहरणं मी देईन तुम्हाला. सध्या वारकरी संप्रदायात माझ्यासारखे खूप कीर्तनकार आहेत आणि मला त्यांचा अभिमान आहे की ते वेल एज्युकेटेड आहेत, पण संप्रदायाची परंपरा त्यांनी सोडलेली नाही आणि हे व्रत आहे. तुम्ही एक छोटं उदाहरण देतो. नवरात्रीच्या सणाला महिला व्रत करतात. याचा अर्थ असा नाही की त्या फक्त देवीच्या समोर बसून राहतात. त्यांची दिनचर्या सुरूच आहे. एखादी पोलीस असते, एखादी डॉक्टर असते, एखादी माझी भगिनी इंजिनियर असते. ती स्वतः
असं म्हणत नाही माझं नवरात्रीचं व्रत आहे मग मी 9 दिवस रजा टाकते. तसं हे वारकरी संप्रदायाचं व्रत आहे. शाळा सोडलीच पाहिजे असं अजिबात नाही. माझी प्रगती चांगली होती. विशेष म्हणजे मी 12वीला माझ्या महाविद्यालयात 3ऱ्या क्रमांकानं पास आउट झालो होतो. 3रा क्रमांक माझा तिकडे आला होता. ग्रॅज्युएशनला सुद्धा मला चांगले मार्क होते. MA ला सुद्धा चांगले मार्क होते. आणि BEd ला सुद्धा फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन होतं. BEd ला सुद्धा. त्यामुळे असं काही नाही की कुठं गुणवत्ता कमी झाली. आणि विशेष म्हणजे अध्यात्माचा एक चांगला गुण सांगतो. हरिपाठ, काकडा हे काय शिकवतात? हे स्वतःला ओळखायला शिकवतात, मनन शिकवतात, चिंतन शिकवतात आणि यामुळे एकाग्रता वाढते. तुम्ही जर ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तर त्याच्यामध्ये भगवान गोपाल कृष्णानं अर्जुनाला सांगितलं होतं तुझं चित्त का असं हलतंय? तेव्हा अर्जुन म्हणे मी घाबरलोय, माझं मन जाग्यावर नाही. माझं मन जाग्यावर आणण्याकरता मी काय केलं पाहिजे हा प्रश्न जेव्हा अर्जुनानं कृष्णाला विचारला तेव्हा कृष्णानं एका वाक्यात उत्तर दिलं, तू अभ्यास कर. तुझं मन तुला जागेवर आणायचंय ना तर अभ्यास कर. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तू काम. जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा सगळी यश तुमच्या पायापर्यंत येतात. बरोबर आहे. आणि म्हणून मी महाविद्यालयात शिकत असताना सुद्धा संप्रदायाची परंपरा जोपासलीच आणि तो अभ्यासही सुरू ठेवला. तुम्ही खूप वेल एज्युकेटेड आहात. तुम्ही सांगितलं कुटुंब खूप छान शिकलंय तुमचं. शिवाय तुमच्या सहचारिणी डॉक्टर आहेत आणि ही पण खूप मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे. पण मला जी एक गोष्ट तुमच्याकडची जी भावली ती म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन दोन्हीही इंग्लिश या सब्जेक्ट मधून झालेत. कारण कसं होतं, आज ग्रॅज्युएशनला आपण ज्यावेळी इंग्लिश सब्जेक्ट घेतो त्यावेळी ते इंग्लिशचं ग्रामरच एवढं त्या विद्यार्थ्याला डिमोटिवेट करतं की पुढे तो विषय कसा काढायचा हा एक मोठा प्रश्न असतो. मग तुम्ही वारकरी संप्रदायामधून होतात, मराठी भाषेवर म्हणजे तुमचं एक प्रभुत्व होतं पहिल्यापासून, तुम्ही इंग्लिश सब्जेक्ट का घेतला? त्याचं कारण आहे महत्वाचं. मराठी मातृभाषा आहे, तिचा अभिमान आहे, असला पाहिजे. आणि मला तर असं वाटतं की आपण ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीचा, ज्या मातृभाषेत वाढलो त्या मातृभाषेचा सर्वांना अभिमान असायला हवा, असला पाहिजे. परंतु मराठी बरोबर आपल्याला इतर भाषांचं सुद्धा ज्ञान असावं, हा सगळ्यात मोठा मानस तेव्हा माझा आणि माझ्या भावंडांचा होता की मराठी आपले आहेच, त्याच्याबरोबर थोडं इंग्रजी भाषेचं ज्ञान असावं. आपण जर एखाद्या गोष्टीला टाळलंच तर त्या गोष्टीचं ज्ञान कधी होणार? त्यापेक्षा त्या गोष्टीला स्वीकारावं, त्या गोष्टीत काय आहे हे तुम्हाला माहिती होईल. आणि असं काही नाही इंग्रजी भाषा फार कठीण आहे, उलट मराठी भाषा अवघड आहे. मराठी भाषा कठीण आहे, इंग्रजी भाषा सोपी, 5च अक्षरावर पूर्ण होते, AEIOU झालं. परंतु इंग्रजी भाषेमध्ये मात्र, मराठी भाषेमध्ये मात्र 12 कडे आहे. आपल्याकडं हे सगळं शिकावं लागतं आणि मग पुढे जाता येतं. शिवाय मराठी भाषा आपली वळवावी तशी वळते. हो बरोबर आहे, एक वेगळंच. इंग्रजी भाषा तोकडे आहे, परंतु मराठी भाषेबरोबर त्या भाषेचं ज्ञान मिळावं यासाठीच इंग्रजी हा सब्जेक्ट निवडला, इंग्लिश हा सब्जेक्ट निवडला होता. इंग्रजी भाषेवर तुमचं प्रभुत्व आहे, तर कधी आयुष्यामध्ये अशी वेळ आली की तुम्हाला इंग्रजी मधून कीर्तन करायचंय तर त्यावेळी काय कराल तुम्ही? नक्कीच, मला तर आवडेल. मलाच काय, बऱ्याच लोकांना आवडेल. आणि माझ्याबरोबर इतर कीर्तनकारांनी सुद्धा या दृष्टीने आता प्रयत्न केले पाहिजेत. त्याचं कारण असं, माझे मित्र मला बऱ्याचदा भेटतात, ते म्हणतात काल माझं इकडे कीर्तन होतं, काल तिकडे पुण्याला होतं, अमुक तमुक. उलट लोकांनी सांगितलं पाहिजे की माझं कीर्तन पुढच्या आठवड्यामध्ये दुबईला आहे, पुढच्या आठवड्यामध्ये बाहेरच्या राज्यात आहे, पुढच्या आठवड्यामध्ये अमेरिकेत आहे. याचा अर्थ असा आहे की मला असं वाटतं की वारकरी संप्रदाय व्यापक बनवण्यासाठी मराठी भाषेबरोबर इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळं नक्कीच मला आवडेल. खरंय, तुम्ही बोलताय म्हणजे काय होतं, या गोष्टी युनिव्हर्सली पेरल्या जातात. बरोबर आहे ना? बरोबर. कारण इंग्रजी ही वैश्विक भाषा आहे, तर भाषेचं हे आहेच. मला एक सांगा, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मराठी भाषेला खूप मोठं महत्व आहे आणि माऊली ज्ञानोबा यांनी मराठी भाषेचं खूप मोठं कौतुक केलंय.
तुम्हाला तुमच्या मातृभाषेबद्दल काय वाटतं? अभिमान आहे. मराठी मातृभाषेत जन्म घेता आला याचा फार अभिमान आहे. समजा मी मराठी मातृभाषा माझी नसती, माझी मराठी मातृभाषा नसती तर मला ज्ञानेश्वरी अभ्यासाला मिळाली नसती, गाथा अभ्यासाला मिळाला नसता. मी भाग्यवान समजतो, कारण इतर भाषिक लोकांनी सुद्धा ज्ञानोबा तुकोबा अभ्यासलेत, पण आपण आपल्या आईला आई म्हणतो आणि आपल्या चुलतीला काकी म्हणतो. मातृभाषा आपली आई आहे. आणि आईचं जितकं लेकरावर प्रेम असतं तितकं मला असं वाटत नाही की काकीचं असतं. आईचा जेवढा स्नेह बाळाला असतो तेवढा स्नेह मावशीचा असतो असं नाही. त्यामुळं आई ती आईच आहे आणि मराठी भाषा आपली आई आहे. मी भाग्यवान आहे की या मातृभाषेत जन्म घेता आला. मराठी नसती ज्ञानोबा तुकोबा दिसले नसते, मराठी नसती ज्ञानेश्वरी आणि गाथा अभ्यासाला मिळाला नसता, मराठी नसती कदाचित मी कीर्तनकार नसतो, आणि मराठी नसती तर सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराष्ट्राची अस्मिता नेमकी काय आहे ते आपल्याला कळाली नसती. मराठी भाषा अभिजात आहे आणि आता तर महाराष्ट्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे. अगदी ही वारकरी संप्रदायासाठी सुद्धा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसासाठी ही आनंदाची गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही आतापर्यंत एवढं वारकरी संप्रदायामध्ये खूप म्हणतो ना आपण एक स्वतःच व्यक्तिमत्व तयार केले, अस्तित्व तयार केले, आणि याच एक पुरावा म्हणतो आपण, काहीतरी प्रूफ आहे, आणि ते म्हणजे तुमचं मंदिर. तुम्ही गोपालकृष्णांचं मंदिर बांधलंय. आता 23-24 तारखेला या महिन्यातलाच तृतीय वर्धापन दिन होता. तर आणि त्या कीर्तनामध्ये नामदेव महाराज लबड्यांचं कीर्तन होतं. त्या महाराजांनी काय सांगितलं होतं की झी टॉकीज तुमचं कीर्तन ठेवतं, यामागे काय कारण आहे, तर चॅनेलचा TRP वाढतोय. त्यावरती तुमचा काय मत आहे? असं आहे, कृष्ण मंदिर उभारण्याचं कारण सुद्धा भजन करायला व्यासपीठ मिळावं म्हणून. माझे वडील आणि चुलते आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आठवतं की मानधन हा विषय आता आला. या काळात मानधन असतं, त्या काळात मानधन वगैरे फार नव्हतंच, म्हणजे नसायचंच. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा माझे वडील पकवाज खांद्यावर घ्यायचे, चुलते पेटी घ्यायचे, मी टाळाची पिशवी घ्यायचो आणि मग गावामध्ये आज याच्या घरी उद्या त्याच्या घरी भजन करायचं. त्यांच्यातली मुलं तेव्हा एकच टीव्ही असायचा, ती टीव्ही पाहत राहायचे. त्यांच्यातली मुलं आजूबाजूने फिरायचे आणि आम्ही त्यांच्यात भजन करायला जायचो. मग तेव्हा आई वडिलांना चुलत्यांना ते काय एवढं वाटायचं नाही, पण मला राग यायचा. अरे आम्ही त्यांच्याकडे येतो भजन करायला आणि त्यांनी टीव्ही पाहायचा, त्यांनी फिरायचं, मग आपण त्यांच्या दारात बसायचं. हे किती दिवस चालणार? माझं एक स्वप्न होतं की माझ्या बापाला आणि आईला चुलत्याला असं एक व्यासपीठ तयार व्हावं की तिथं त्यांनी रोज भजन केलं पाहिजे. आणि म्हणून कृष्ण मंदिर बांधायची संकल्पना मनात बसली. आमच्या वस्तीवर कृष्ण जन्माष्टमीचा सप्ताह होतो, त्याला 55 वर्ष झाली आणि अविरतपणानं सर्वजण एकत्र येऊन त्यावेळेला तो सप्ताह करायचा. मग त्यावेळेस पासून कृष्ण मंदिर आपण बांधूया, सगळे तिथे येतील, सगळ्यांचा तो एका ठिकाणी मेळ होईल या उद्देशानं ते कृष्ण मंदिर उभारलं. त्याच्यामध्ये यशही आलं, मंदिर भव्य दिव्य उभा राहिलं आणि 3रा वर्धापन दिन आता संपन्न झाला. मोठ्या ताकदीनं दिमाखात हा वर्धापन दिन होतो. वस्तीवरचे, आजूबाजूचे आणि गावातले सर्वजण लोक तिकडे येतात, सप्ताहामध्ये सक्रिय होतात. मी स्वतः नेहमी सांगतो की तुळशीला घातलेलं पाणी, गायला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, नाम सप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान आणि कीर्तनात बसून वाजवलेली टाळी कधी वायाला जात नाही. त्यामुळे सगळे तिकडे येतात, भजन करतात. आणि मला असं वाटतं ज्या पद्धतीनं एखाद्या गावामध्ये बस स्टँड आहे, एखाद्या गावामध्ये पेट्रोल पंप आहे, तसं प्रत्येक गावामध्ये मंदिर सुद्धा असलं पाहिजे. ज्या गावात मंदिर आहे त्या मंदिरामध्ये अशी एक महत्वाची गोष्ट घडते. 2 सख्खे भाऊ जर कदाचित भांडणास्तव बोलत नसतील तर ते भाऊ सुद्धा त्या मंदिरामध्ये येऊन एकत्र सभा मंडपामध्ये, मंदिरामध्ये बसू शकतात. त्यामुळे मंदिर हे हिंदू धर्मातलं अध्यात्म केंद्र आहे
आणि ते असलं पाहिजे. आपण भाग्यवान आहोत की आपण हिंदू धर्मात जन्माला आलो. एखाद्या माणसाला त्याच्या नावापुढे जर DR लावायचा असेल, त्यासाठी त्याला डॉक्टरेट मिळवावं लागतं. एखाद्याला ER लावायचा असेल तर त्यासाठी त्या मुलाला इंजिनियर व्हावं लागतं. एखाद्याला प्रोफेसर लावायचा असेल तर त्याकरता त्या संबंधित क्षेत्रातलं अध्ययन करावं लागतं. एखाद्याला जर ऍडव्होकेट लावायचं असेल तर त्याला LLB सारखं शिक्षण घ्यावं लागतं. पण एखाद्याला नावासमोर श्री लावायचं असेल तर त्याला सनातन धर्मात म्हणजेच हिंदू धर्मात जन्माला यावं लागतं. आणि आपण हिंदू धर्मातले आहोत, त्यामुळे मंदिर मेच काय प्रत्येकानं बांधलं पाहिजे. आता तुम्ही म्हणालात की महाराज म्हणाले TRP जास्त आहे. असं काही नाही, सर्वांनाच TRP चांगला असतो. परंतु झी टॉकीज या चॅनलचं योगदान माझ्या आयुष्यात खूप मोठं आहे. 2018 साली मी झी टॉकीज या चॅनलवर माझ्या आयुष्यातलं पहिलं कीर्तन केलं. त्यावेळेचे अनुभव सुद्धा फार वेगळे होते. 7:30 ते 8:30 असं सकाळी त्याचं प्रक्षेपण असायचं आणि नवीन होतं सगळं आम्हाला. त्यावेळेला जेव्हा आम्ही व्यासपीठावर उभा राहू त्यावेळेला तिथं विषय दिला जायचा की तुम्हाला या विषयावर बोलायचं. मग त्या विषयावर आम्ही बोलायचो. ते फार क्रिटिकल वाटायचं, पण त्यात आनंदही असायचा. आजही तसंच असतं, परंतु त्याच्यामध्ये थोडा आता सगळ्याला अनुभव आला, सगळ्याला त्यातली माहिती झाली. पण त्यावेळेला ते नौकं होतं. माझ्या आयुष्यातला एक असा इन्सिडेंट आहे. जेव्हा झी टॉकीजला पहिलं कीर्तन झालं तेव्हा सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातून आमच्या पंचकृषीतून माझी पहिली कीर्तन सेवा होती की जी झी टॉकीजला झालेली आहे. त्यासाठी माझ्या परिसरातल्या बऱ्याच लोकांनी माझं अभिनंदन सुद्धा केलं. परक्यांनी अभिनंदन केलं, घरी आणून हार घातले, घरी आणून त्यांनी सत्कार केला, ते वेगळं. परंतु माझ्या वडिलांनी सुद्धा एक हार आणला आणि टीव्हीला ज्या दिवशी माझं पहिलं कीर्तन होतं त्या दिवशी हार आणून टीव्हीला घातला. म्हणजे हे सगळ्यात मोठं यश होतं, अचिव्हमेंट होती आणि देवानं दिलेली सगळ्यात मोठी माझ्यासाठी ती पर्वणी होती. आम्ही स्वतः टीव्हीमध्ये आम्हाला पाहिलं, तो विशेष आनंद होता. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, आपली पेपरात बातमी आली तरी लोक कात्रणं करून ठेवतात. मग हे तर तेव्हा 2018 साली टीव्हीचा विषय होता. याआधी सुद्धा बऱ्याच कीर्तनकारांची टीव्हीला कीर्तन झाली होती. त्यानंतर मग झी टॉकीज आणि आमचं नातं दृढ बांधलं गेलं. झी टॉकीजनं बऱ्याच काही गोष्टी शिकवल्या, अपडेट राहायला शिकवलं, अपग्रेड राहायला शिकवलं, जमान्याच्या पुढे चालायला शिकवलं. आणि करत करत मग गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा होता. त्यानंतर मन मंदिरा उभा राहिलं, त्याच्यामध्ये आम्ही कीर्तन केली. लॉकडाऊन मध्ये तर अशी परिस्थिती आली की कुणीच लोक गर्दी करत नव्हती. अशात झी टॉकीजनं आदर्श कीर्तनकार कसा असावा किंवा आदर्श कीर्तन कसं असावं, आदर्श कीर्तन कसं होऊ शकतं हे त्यावेळेला झी टॉकीजनं दाखवून दिलं. शुभम प्रोडक्शन आणि झी टॉकीज यांच्या दोघांच्या समन्वयानं सोशल डिस्टन्स पाळून, शासनाचे सर्व नियम पाळून कीर्तन होऊ शकतं हे त्यांनी दाखवून दिलं. कीर्तनकार, गायक, वादक, 1-2 टाळकरी आणि पुढे श्रोते नसायचे आणि मग फक्त कॅमेरा असायचे. आमच्यासाठी सुद्धा ते एक वेगळं होतं, पण त्याची तेव्हा गरज होती. आणि दरम्यानच्या काळात मी कीर्तन करत गेलो. मला झी टॉकीज कडून सांगण्यात आलं की महाराज तुमच्या कीर्तनाला चांगला TRP आहे, लोक ऐकतायत तुम्हाला, लोकांना पाहायला तुम्हाला आवडतंय, तुम्ही पुन्हा पुन्हा आमच्याकडे आलं पाहिजे. माझ्या कीर्तन शेड्यूल मध्ये मला जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा वेळ काढून मी त्यांच्याकडे जायचो आणि चांगल्या पद्धतीनं आता कीर्तन क्षेत्रामध्ये झी टॉकीजला सर्वच कीर्तनकारांची नाव आहेत. त्या दिवशी ते म्हणाले तसं त्या झी टॉकीजच्या टीमनं सुद्धा कबूल केलं की बाबा तुम्हाला TRP चांगला आहे. तर ठीक आहे, आपल्याला आपण फक्त देत राहायचं, बाकी परिणामांचा विचार आपण करायचा नाही. बरोबर. आपण कर्म शुद्ध केलं तर आपल्याला यश मिळतं. आपण कर्म करत राहावं, आपण चालत राहावं. मी तर असं म्हणेन, माणसानं आपल्या लक्ष्याकडे एवढं, आपल्या अम्बिशनकडे, आपल्या ध्येयाकडे एवढं तन्मयतेनं पाहावं की आजूबाजूला काय चाललंय हे कधीही आपल्याला दिसू नये. घोड्याच्या डोळ्यावर जोपर्यंत झापड्या असतात तोपर्यंत तो नाचतो. ज्या दिवशी त्याच्या डोळ्यात वरच्या झापड्या काढल्या जातात त्या दिवशी तो उद्विग्न होतो, तो नाचू शकत नाही. म्हणून तो घोडेवाला त्या घोड्याच्या डोळ्यावर झापड्या लावतो. तसं आपणही आपल्या 2 डोळ्यांवर
अध्यात्माच्या झापड्या लावाव्यात आणि सरळ आपल्या ध्येयाकडे पाहत राहावं. आजूबाजूला काय चाललंय, कोण आपल्याला काय म्हणतंय, निंदा आणि स्तुती याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, पुढे चालत राहायचं. अशा गोष्टींना आपण पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि कीर्तनाच्या माध्यमातूनही तुम्ही आज तरुणाईला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेरणा देत आहात. मला एक सांगा की ज्यावेळी कीर्तन म्हणून एक तरुण कीर्तन ऐकतो त्यावेळी खरोखर कीर्तनाच्या माध्यमातून त्या तरुणापर्यंत प्रेरणादायी काही वाक्य असतील, शब्द असतील, ते पोहोचलीच पाहिजेत का? नक्कीच पोहोचली पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की कीर्तन काय करू शकतं, कीर्तन माणसातल्या माणसाला जागवू शकतं, तरुणाईला जागवू शकतं, तरुणाईला प्रेरित करू शकतं. अलीकडे विकृती एवढी वाढली की व्यवहारात शेजाऱ्याच्या घरातल्या मुलाची प्रगती शेजाऱ्याला सहन होत नाही. हो. आपल्या मुलाचा जर पहिला नंबर आला तरी शेजारचे लोक बोलायचे बंद होतात. मग कीर्तनच असं एक क्षेत्र आहे की जिथं समन्वय साधला जातो. 5 वर्षाच्या मुलापासून 70-80 वर्षाच्या वृद्धापर्यंत मांडीला मांडी लावून बसून ऐकण्याचं एकमेव व्यासपीठ आणि साधन म्हणजे ते कीर्तन आहे. आणि तरुण प्रेरित नक्कीच होत आहेत. कितीतरी तरुण असे आहेत की ते व्यसनापासून बाजूला आले. एखादं वाक्य प्रभाव टाकू शकतं. हो. मी यासाठी एक तुम्हाला दृष्टांत सांगेन की एक वाक्य काय करू शकतं. एक वाक्य बदल घडवू शकतं. असा बदल घडू शकतो कसा? आता कीर्तन क्षेत्रातलं एक वाक्य काय परिणाम करू शकतं तर मी सांगेन तुम्हाला. मलाच माझा एक चाहता भेटला होता. तो मला म्हणत होता, महाराज मी तुमच्यामुळं MPSC पास झालो, राज्यसेवा पास झालो, प्रिलियम पास झालो, मेन पास झालो. म्हणे कसं काय? म्हणे बऱ्याचदा फेल होत होतो. पण तुम्ही तुमच्या कीर्तनातून एकदा म्हणला होता की एकदा जिंकल्यानंतर कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारलो तर कोणी फकीर होत नाही. तुम्ही बोलला होता. आणि तुम्ही असंही बोलला होता की तुम्ही प्रयत्न करत राहिलं पाहिजे, खचून जाऊ नये, प्रयत्नशील राहावं. आणि मी तुमचं ऐकून प्रयत्न करत राहिलो आणि मला यश मिळालं. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. नवरा बायकोतील कलह असतील, माझ्या एकट्यामुळं नाही, वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक कीर्तनकारामुळं परिणाम होतात, बदल होतात. कोण म्हणतं बदल होत नाहीत? कितीतरी विद्यार्थी, कितीतरी मुलं, कितीतरी माणसं आज व्यसनापासून बाजूला येत आहेत. आज तरुणाईला खरी गरज आहे व्यसनापासून बाजूला जाण्याची. आज 9वी-10वीतली मुलं आपण पाहिली तर ज्यांच्यावर संस्कार नाहीत, तोंडामध्ये मावा आहे, गुटखा आहे, गोवा आहे. आज सोशल मीडिया एवढं वाढलंय, नको त्या रील्स पाहण्यात येतात. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांवर नको ते परिणाम होत आहेत. त्यामुळं सध्या कीर्तनाची गरज आहे आणि व्यसनापासून नक्कीच तरुणांनी बाजूला आलं पाहिजे. बरोबर आहे. व्यसन हे समाजासाठी म्हणजे पोषक नाहीच. आणि हे आपण प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, कारण कीर्तन हे समाज प्रबोधनाचं एक माध्यम आहे. आता कीर्तन म्हटल्यानंतर आज कीर्तनकार जे संप्रदायामध्ये आहेत, जो एक नवखा कीर्तनकार जरी असेल तरी अशी परिस्थिती आहे ना की कीर्तनकारांनाच एक छोट्या अशा गर्वाची बाधा होती, जो आपण म्हणू शकत नाही की तो व्यापक आहे. तुम्ही काय सांगाल त्यांना की त्यांच्या कीर्तन परंपरेमध्ये, त्यांच्या कीर्तन पद्धतीमध्ये काही बदल करावा का? त्यांच्याकडून काही चूक होते का? त्यांचा जो छोटासा गर्व आहे त्यांच्यासाठी पूरक आहे का? त्यांच्याकडून म्हणण्यापेक्षा असं म्हणूया आपण आपल्याकडून. याचं कारण ते आपले बांधव आहेत, बंधू आहेत, भगिनी आहेत. ज्ञान आलं की गर्व येतो, परंतु तो गर्व समाजाला दिसेल, समाजाला तो खटकेल एवढा नसला पाहिजे. तुम्हाला अभिमान असावा पण गर्व नसावा. अलीकडं तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. कीर्तनकारांना गर्व येतो, वा मला गादी मिळते, मला व्यासपीठ मिळते, माझ्यासमोर लोक बसतात. पण समाज तुमचा आदर करत नाही, तुम्ही घातलेल्या पोशाखाचा आदर करते, तुमच्या पाया पडत नाही. तुम्ही ज्ञानोबा तुकोबाचे आणि गाथा ज्ञानेश्वरीचे अभ्यासक उपासक आहात म्हणून तुम्हाला त्यांच्या हृदयात जागा आहे. कल्पना करा, तुमच्या अंगावर जर वस्त्र नसतील, धोतर नसेल, टोपी नसेल, तुमच्या अंगावर जर वारकरी संप्रदायातल्या कुठला पोशाख नसेल आणि ज्ञानोबा तुकोबा तुम्ही सांगत नसाल तर खरंच तुमचं मग ऐकायला गर्दी होते का? बरोबर आहे. गर्व
ज्ञानोबा तुकोबाचे आपण आहोत याचा असावा. हो. माझ्या मागे एवढा समाज आहे, माझं लोक ऐकतात, माझे लोक दिवाने होतात, पुढे नाचतात, असं अजिबात नाही. ते तात्पुरतं आहे. तुम्ही ज्ञानोबा तुकोबाचे प्रचारक आहात म्हणून तुम्हाला मान आहे, सन्मान आहे, इज्जत आहे. त्यामुळं वारकरी कीर्तनकारानं अजिबात कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नये, अजिबात नाही. कारण शेराला सव्वा शेर आहेत, हो, ज्ञानवंत आहेत, अभ्यासक आहेत, गुणवंत आहेत. असं नाही की तुम्ही एखाद्या वेळेला कीर्तनकार झाला म्हणजे तुम्ही फार मोठे झाला. समोर बसणारी लोक सुद्धा आपल्यापेक्षा ज्ञानी असतात, फक्त ते तुमचा आदर करतात म्हणून बोलत नाहीत. ज्ञानोबा तुकोबाचा, वारकरी संप्रदायाचा त्यांच्या मनात आदर आहे. आपण या परंपरेला कुठं गालबोट नाही लावलं पाहिजे हे त्यांच्या मनात आहे. आता बसलेले लोक आपल्यापेक्षा हुशार असतात. हो. आपण असं काय वाचले? आपण तरी एका अभंगाचा अभ्यास करून येतो. कीर्तनकार यायच्या अगोदर गायक 10 अभंग डोक्यात ठेवून उभा असतो आणि बसणारे 100 अभंग डोक्यात ठेवून असतात. त्यामुळे आपल्यापेक्षा समोरचे नक्कीच हुशार आहेत, अभ्यासक आहेत, आपल्यापेक्षा मोठे आहेत. आपल्या समोर बसणारी माणसं साधारण नाहीत, फक्त ते आपल्याला आदर देत आहेत. हा आदर फक्त ज्ञानोबा तुकोबांमुळे आहे, हे प्रत्येक वारकरी कीर्तनकारांनी डोक्यात ठेवलं पाहिजे. परंपरेबद्दल बोलताना तुम्ही म्हणता की काय बदल अपेक्षित आहेत का? नवीन कीर्तनकारांकडून नक्कीच बदल अपेक्षित आहेत. अभ्यासानं माणूस शोभून दिसतो, प्रसिद्धीनं माणूस शोभून दिसत नाही. बरोबर. प्रसिद्धी चिरकाळ नसते. त्यामुळे सिद्ध व्हा. सिद्ध झाल्यानंतर आपण आपोआप प्रसिद्ध व्हाल. प्रसिद्धीच्या मागे धावण्यापेक्षा आपण सिद्ध कसे होऊ हे पाहिलं पाहिजे. माझ्याकडे एखादी गोष्ट आली पाहिजे, ते ज्ञान मला मिळालं पाहिजे. प्रसिद्ध करायला जग आहे ना. प्रसिद्ध करण्याकरता समोरचा कॅमेरा असतो, प्रसिद्ध करण्याकरता जग असतं. तुकोबाराय स्वतः म्हणतात, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. चंदनानं दरवळत राहावं. हो. त्याचा सुगंध दूरपर्यंत नेण्याचं काम वारा करतो. आपण वारा होऊ नये. आपण वारा झालो तर भरकुटून जाऊ. आपण चंदन व्हावं. मला तरुण कीर्तनकारांकडून आणि नवोदित कीर्तनकारांकडून ही एकमेव अपेक्षा आहे की त्यांनी आधी सिद्ध व्हावं. आणि दुसरी एक अपेक्षा आहे सगळ्यात महत्वाची, ज्येष्ठांना, वडीलधाऱ्यांना आदर दिला पाहिजे. आपण नेहमी पाहतो एखादा नवोदित नट असतो, एखादा नवोदित कलाकार असतो, तर तो त्याच्या व्याख्यानात सांगताना मोठ्याचं नाव घेतो. अशोक सराफजी असं म्हणायचे, सचिन पिळगावकरजी असं म्हणायचे, बेळगावकरजी असं म्हणायचे. मग वारकरी कीर्तनकारात नवीन कीर्तनकार आहेत, त्यांनी का सांगू नये? नामदेव पठाडे असं म्हणायचे, गुरुवर्य ढोक महाराज असं म्हणतात, इंदुरीकर महाराज असं म्हणतात. सांगायचं लोकांचं आणि आपल्या नाव खपवायचं, हे असं का? तुम्ही जर इतरांना आदर देता तर इतरांचं सांगताना त्यांचं नाव घेऊन सांगा. तो आदर आहे. तुम्ही झुकलं पाहिजे, वाकलं पाहिजे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची अशी आहे की ज्येष्ठ कीर्तनकारांनी सुद्धा नवोदित कीर्तनकारांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांचा अवेहर नाही केला पाहिजे. हाच माझा संदेश आहे. आणि कीर्तनकाराने कीर्तन शिकण्यासाठी कोणत्या कोणत्या ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे? कारण कीर्तनकाराने सर्वंकष असणं गरजेचं असतं. त्याला आजकाल घडणारे करंट अफेअर्स म्हणा, या समाजामध्ये काय घडतंय, इतिहास, विज्ञान, भूगोल या सगळ्या गोष्टींचं ज्ञान पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की कीर्तनकार किती परिपक्व पाहिजे? असं आहे, आपण घर बांधताना पायातलं बांधकाम हे एखाद्या इंजिनियरच्या सल्ल्यानं करतो. पुढे जाऊन इमारत किती उंच आहे, बोजा त्याला झेपेल का, हे आपण इंजिनियरला सांगतो आणि तो डिझायनर आपल्याला तो प्लॅन आखून देतो. परंतु रंगरंगोटी करताना मात्र आपण आपल्या घरातल्या लोकांना विचारतो कुठला कलर द्यायचा, कसं करायचं. त्या पद्धतीनं कीर्तनाचा अभ्यास करताना चाकोरीबद्धपणानं वारकरी संप्रदायातले जे ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी गाथा, नामदेव महाराजांचा गाथा, एकनाथ महाराजांचा गाथा, यांचा अभ्यास केलाच पाहिजे. संत परंपरेमध्ये जे संप्रदायाने बांधून दिलेली संत मांदियाळे आहे, यांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे. जे काही ग्रंथ आहेत, वारकरी संप्रदाय 5 तत्वानं बांधला गेलेला आहे. संत, ग्रंथ, देव, सगळ्यात महत्वाची गोष्ट तीर्थक्षेत्र आणि साधना, या पंचसूत्रानं संप्रदाय उभा राहतो. या पंचसूत्रीचा पाया म्हणून अभ्यास केला पाहिजे. आणि त्यानंतर आपण रंगरंगोटी करता अवांतर,
समाजात चालू असणाऱ्या घडामोडी जे समाजात आहे त्या गोष्टी आपण अंगीकारल्या पाहिजेत. ते वास्तव कीर्तनातून मांडलं पाहिजे. आणि मी असं म्हणेन, कीर्तनात एखादा विषय असावा, एखाद्या विषयासाठी अख्खं कीर्तन नसावं. बऱ्याचदा आता अलीकडे असं होतंय आमच्या पिढीमध्ये, एखादा विषय व्हायरल असतो आणि त्या विषयाकरता अख्खं कीर्तन तिकडं वळवलं जातं. म्हणजे आता मध्यंतरी आपण पाहिलं, एखादी गोष्ट आली, आता उदाहरण ठीक आहे, आता तो बिग बॉसचा कार्यक्रम, त्याच्यामध्ये तो सूरज चव्हाण यशस्वी झाला. मग कीर्तनकारांनी बऱ्याच कीर्तनकारांनी त्याच्याबद्दल 2 मिनिटं बोलावं, पण सगळं तिकडं नेलं. हो. मध्यंतरीचे काही विषय आहेत, समाजातल्या काय चालू घडामोडी, राजकारण असेल, आरक्षण असेल, या गोष्टी आहेत. बऱ्याचदा कीर्तनकार तिकडून बोलायला लागले. हा एक प्रश्न निर्माण होतोय. आता तुम्ही आरक्षणाबद्दल बोललात, संप्रदायामध्ये जातीवाद होतोय किंवा झाला, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आरक्षण आणि जातीयवाद या दोघांचा काडीमात्र संबंध नाही. बरोबर आहे. आरक्षण आरक्षणाच्या जागेवर आहे. हो. जातीयता जाती जागेवर आहे. जातीय व्यवस्था आहे, ही व्यवस्था आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, संप्रदायाच्या जागेवर आहे. आरक्षणाचे बरेच मुद्दे कीर्तनातून येतात, आले पाहिजेत, गरजेचं आहे. त्या समाजाचा कीर्तनकार असेल तर नक्की त्याला तो अभिमान आहे, तो बोलत आहे. त्याच्याबरोबर बाकीच्यांनी सुद्धा बोललं पाहिजे. मी तर असं म्हणेन की हा ज्वलंत प्रश्न शासनापर्यंत पोहोचला पाहिजे. पण तो खरंच नक्की शासनापर्यंत आपण बोलल्यानं पोहोचतोय का? नक्की समाजाची जागृती होते का, दिशाभूल होते? आणि नक्की त्या कीर्तनकाराला जर तो आरक्षणावर बोलत असेल तर त्या कीर्तनकाराला त्या आरक्षणासंदर्भातला अभ्यास आहे का? त्यानं बोलू नये असं मी म्हणत नाही, त्यानं जरूर बोलावं, पण अभ्यासपूर्ण बोलावं. ज्या पद्धतीने एखादा अभंग घेऊन आम्ही कीर्तनाला उभा राहतो आणि आपण जसा अभ्यास करून तो कीर्तनात मुद्दा मांडतो, तसा तो मुद्दा सुद्धा त्यानं मोठ्या ताकदीनं बोलला पाहिजे. मला प्रसिद्ध व्हायचंय याच्याकरता त्या कीर्तनकारानं फक्त बोलू नये. जातीयतेचा विषय असा आहे, आरक्षण आणि जातीयता याचा काडीमात्र संबंध नाही. पण सध्या जातीयता, जातीय विषमता बऱ्याचदा समाजाला ती दिसून येते. पण असं अजिबात नाही की कोणी एका जातीचं कीर्तनकार आहे म्हणून त्याला कीर्तनाला बोलावलं जाते, असं अजिबात नसतं. मग ते कसं होतं, असं आहे, तुम्ही जेव्हा कीर्तनाला उभा राहता, तुम्ही सुद्धा कीर्तनकार आहात, तुम्ही जेव्हा कीर्तनाला उभा राहता तेव्हा जे पहिलं कीर्तन असतं तुमचं, तेव्हा ते थेट समाज घेत नाही, थेट मोठ्या सप्त्यात आपल्याला संधी मिळत नाही. मग ही संधी देतो कोण? घरातले पाहुणे, आत्या, मामा, चुलत चुलते, इकडनं आपली सुरुवात होते. आणि मग जेव्हा बोराटेंच्याच घरी बोराटे महाराजाचं कीर्तन होते किंवा त्याच समाजातल्या माणसाच्या घरी बोराटे महाराजांचं कीर्तन होते, तेव्हा समाज काय म्हणतो? जातीयवाद पसरला. असं कसं होईल? असं होत नाही. तो ओढा आहे, सोयरीक आहे, नातेवाईक आहेत, नातेवाईकांमध्ये प्रेम आहे आणि म्हणून त्या संबंधित जातीतल्या कीर्तनकाराला तिकडे बोलवलं जातं. याचा अर्थ असा नाही की सध्या जातीयवाद भरपूर पेटलाय, मग माळी समाजातले लोक फक्त माळ्यांचीच कीर्तन बोलवतात, धनगर समाजातील लोक फक्त धनगर कीर्तनकारांनाच बोलवतात, असं अजिबात नाही. आम्ही महाराष्ट्रावर फिरतो, मला अभिमान आहे. आजही धनगर समाजातील बरेच कीर्तनकार माळी समाजात कीर्तन करतायत, माळी समाजातील मराठा समाजात कीर्तन करतायत, मराठा समाजातील अनेक कीर्तनकार सर्व जाती धर्मांना सांभाळून घेऊन कीर्तन करतायत. आणि सगळ्यात महत्वाचं, कीर्तनकार कोण्या जातीचा आहे म्हणून महाराष्ट्र त्याच्यावर प्रेम करत नाही, तो वारकरी संप्रदायाच्या मातीचा आहे म्हणून महाराष्ट्रातील लोक त्याच्यावरती प्रेम करतायत. त्यामुळे जातीयता वाढली, विषमता वाढली असं अजिबात नाही. आणि याचा आरक्षणाचा तर दूर दूर पर्यंत संबंध नाही. आरक्षण मागण्याची भूमिका ही वेगळी आहे, ती गरज आहे, समाजाला असणारी ती गरजेची भावना आहे. आणि संप्रदाय हा वेगळा आहे. बरोबर. मध्यंतरी संप्रदायातल्या व्यासपीठावरून आरक्षणाचे बरेच मुद्दे आले, त्यामुळे लोकांना असं वाटलं की कदाचित हे वेगळ्या दृष्टीने चाललंय की काय. असं अजिबात नाही. ज्याचा त्याचा तो दृष्टिकोन आहे. शेवटी अर्जुनाला सांगितलं, नगरातला एक चांगला माणूस आण, वाईट माणूस आण, तर तो माघारी येऊन तो सांगितलं की सगळे बाबा तुझी लेकरं आहेत, एकही वाईट नाही.
दुर्योधनाला सांगितलं एक चांगला, तो म्हणे एकही चांगला नाही, सगळे वाईट. तर ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे. बरोबर आहे. आता जातीयवाद झाला संप्रदायामध्ये होतोय आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेतच, तुम्ही आता सांगितलंच. पण मोठी प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट ही की संप्रदायामध्ये आज आहे ना, मी मगाशीही म्हटलं गर्व आहे, इतकंच नाही, विनोद कीर्तनामध्ये होत आहेत आणि कीर्तन पूर्णपणे विनोदावरती अवलंबून आहेत. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि समाजाचा असा त्यामागचा एक हेतू झालाय की आपण कीर्तनाला जायचंय तर कशासाठी जायचंय, तर आपल्या हसायला भेटतंय, आपलं मनोरंजन होतंय याकरिता. कीर्तन हे क्षेत्र मनोरंजनाचं नसून मनोभंजनाचं आहे. कीर्तन हे आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवते. कीर्तनामध्ये विनोद असला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की समाजाचं अवधान विकेंद्रीकरण होऊ नये यासाठी तो असावा. परंतु संपूर्ण कीर्तन विनोदी नसावं आणि संपूर्ण कीर्तनात विनोदाचीच भावना नसावी, समाजाची सुद्धा ती अपेक्षा नसावी आणि सांगणाऱ्यानं सुद्धा समाज काय तुमच्याकडून अपेक्षा करतोय याच्यापेक्षा आपण संप्रदायातल्या चाकुरीत बांधलेलो आहोत याची भीती, याची जाणीव प्रत्येक कीर्तनकाराला जर असेल तर मला नाही असं वाटत की तो त्या विनोदाच्या दृष्टीने तिकडे जाईल. आणि तुम्ही म्हणालात तो मला प्रश्न आवडला, मागाचाही प्रश्न खूप चांगला होता तुमचा, आताचाही चांगला आहे. अलीकडे कीर्तनकार विनोदाची पुस्तकं वाचायला लागले. म्हणजे असं होतंय का तर मला कीर्तनात विनोद सांगायचा, तर असं झालं नाही पाहिजे की तुझं मज नाही भेद सहज केला विनोद, असं तुकोबा म्हणतात. सहज झालं पाहिजे, ते सहजता असली पाहिजे, लाघवीपणा असला पाहिजे, शब्दाला विनोद नसावा, बोलणं संपूर्ण विनोदी नसावं आणि समाजानं सुद्धा ते अपेक्षा करू नये. आणि मला असं वाटतं की ही सवय कीर्तनकारांनी लावली पाहिजे. समाजाला त्यानं सांगितलं पाहिजे की तुम्ही जर विनोदाच्या अपेक्षेनं माझ्या कीर्तनात बसत असाल तर असं नाही, थोडाफार ठीक आहे, अध्यात्म काय आहे, सध्याची गरज काय. मग मला सांगा, अध्यात्माची गरज आज प्रत्येक मनुष्याला काय, अध्यात्म का गरजेचं आहे? अध्यात्म गरजेचंच आहे. समाजातली वाढलेली विकृती, वाढलेली लोकसंख्या, त्याचा समाजावर झालेला विकृत परिणाम, वाढती व्यसनाधीनता, याच्यामध्ये असं एकच केंद्र आहे की आपल्या मनाला शांती देईल. ज्याला ज्ञान पाहिजे तो अभ्यास करतो, ज्याला पैसा पाहिजे तो व्यवसाय करतो, ज्याला आरोग्य पाहिजे तो व्यायाम करतो, पण ज्याला समाधान पाहिजे त्यानं परमार्थ केला पाहिजे, अध्यात्म स्वीकारलं पाहिजे. अध्यात्म हे तरुण वयात कळत नाही. बऱ्याचदा तरुण पोरं असं म्हणतात काय हे अध्यात्म, कीर्तन, भजन हे म्हातारं झाल्यावर करायचं असतं. पण म्हातारे झाल्यानंतर त्यांना असं कळतं की आपल्याकडे काही श्वास आता उरलेत, काही दिवसच उरलेत, आपल्याला अजून बरंच राहिलं, ज्ञानेश्वरी वाचायची राहिली, गाथा वाचायचा राहिला, याच्यावरून जीवन नाही. अध्यात्म पाहिजे आणि ते गरजेचं आहे. मला असं वाटतं की अध्यात्म हे आयुष्याचं दुसरं नाव आहे. तुम्ही कुठल्याही संप्रदायात जा पण अध्यात्म सोडू नका, त्याची नाळ आपल्याकडे असली पाहिजे. कितीतरी मोठी माणसं अशी आहेत, कितीतरी म्हणेन मी, की त्यांचा शेवट अध्यात्माजवळ आहे. मग शेवटी अध्यात्माकडे जाण्यापेक्षा सुरुवातीपासून जावं असं मला वाटतं. आणि अध्यात्म म्हणजे तरी काय हो, सात्विक आयुष्य जगण्याची परिभाषा म्हणजे अध्यात्म आहे. मग आज अध्यात्माचा आणि विज्ञानाचा ताळमेळ कसा लावायचा? कारण आज प्रत्येक जण विज्ञानवादी आहे. अध्यात्म आणि विज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, आपल्या लक्षात आल्या नाहीत. आपण सहज म्हणतो होळीच्या सणाला बोंबच का मारली जाते, तर त्याला कारण आहे. जुने लोक असं म्हणायचे की विस्तवावरती ज्वारीचं पीठ टाका आणि त्याचा धूर घ्या, सर्दी गायब. हे सगळ्यात महत्वाचं कारण. विज्ञान असं सांगतं की ज्वारीचं पीठ, त्याचा धूर जर डोळ्यात गेला, नाकात गेला तर सर्दी गायब होते. विज्ञान हे विस्तवासारखं आहे, त्याच्यावर भाकरी भाजायची का आपला हात भाजून घ्यायचा ते आपण पाहायचे. बरोबर. अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड अशी आहे की ज्ञानोबरायांनी रेडा बोलवला, हे अध्यात्म आहे. ज्ञानोबरायांनी भिंत चालवली, अध्यात्म आहे, चमत्कार आहे. लोक मानत नाहीत. आजही लोक म्हणतात माऊलींनी रेडा बोलवला नसेल, माऊलींनी भिंत चालवली नसेल. अरे चालवलीच, आम्हाला ते मान्य.
त्याचं कारण तुम्हाला हे मान्य नाही, रेडा बोलवला, भिंत चालवली, पण एक गोष्ट मात्र यातली मान्य करा की रेड्याचा सुद्धा उद्धार संत वाङ्मय करू शकतं, भिंतीचा सुद्धा उद्धार संत वाङ्मय करू शकतं. भिंत माऊलीच्या संपर्कात आली तर आज भिंतीचं मंदिर आहे. रेडा माऊलींच्या संपर्कात आला तर भिंतीचं आज रेड्याचं सुद्धा मंदिर आहे. रेडा बोलवला आम्हाला मान्य नाही, असं कसं मान्य नाही म्हणतात लोक. एक जण मला म्हणे, महाराज माऊलींनी रेडा बोलवला, हे मला मान्य नाही, मला मान्य नाही. तुम्ही का बोलवू शकत नाही? म्हणलं आम्ही बोलवू शकतो. तू पहिलं वाघावर बस, जसा चांगदेव बसला, हातामध्ये सापाचा चाबूक घे, ये आमच्याकडं, आम्ही बोलू. त्यामुळं ज्ञानोबरायांनी, तुकोबरायांनी जे काही चमत्कार केले ते आम्हाला मान्य आहेत, याचे दाखले आहेत, याचे पुरावे आहेत. रामायण, महाभारत हे भारतात घडले. राम, कृष्ण हे अवतार भारतात झालेत. त्यामुळे याचा सार्थ अभिमान आपल्याला असला पाहिजे. बरोबर आहे. विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड आपण सर्वांनी मिळून घातली पाहिजे. एखाद्या मुलाला जर आपण म्हणलं ना, गळ्यामध्ये माळ घाल, तुझा कॅन्सर बरा होतो, हे त्याला राग येईल, त्याला बरं वाटणार नाही. पण त्याला जेव्हा आपण सांगू की तू तुळशीची माळ गळ्यात धारण कर, त्याच्यामध्ये एक चैतन्य आहे, एक ऊर्जा आहे, मग त्याला ते पटतं. एक जण म्हणे देव आहे का महाराज? मग देव आहे का म्हटल्यानंतर आपण अध्यात्मात जाऊ, पुरावे देऊ. कशाला सांगता त्याला एवढा अध्यात्म? त्याला सगळ्यात साधा सोपा प्रश्न, देव आहे नाही, तुला मान्य आहे मान्य नाही, तो भाग निराळा. पण देवाचं अस्तित्व, देवाची ऊर्जा मान्य केली पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्याबरोबर लोक काय म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज 16व्या शतकातले मोठे महात्मे आहेत. आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे काय शिल्लक राहिली? तर ऊर्जा. तसं देव आहे नाही, तो भाग निराळा, पण देवाची ऊर्जा काल होती, आज आहे आणि उद्याही राहणार. त्यामुळे अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालणं जास्त अवघड आहे असं मला अजिबात वाटत नाही. अध्यात्माचे चमत्कार म्हणजे हे बाकी रेडा बोलवला, भिंत चालवली, याच्याही पलीकडे एखादा चमत्कार म्हणू शकतो आपण की ज्ञानेश्वरी हाच मोठा चमत्कार आहे. बरोबर. मग सकल संत वाङ्मयातील तुम्हाला असा एक मनाला भावणारा ग्रंथ कोणता आहे? अर्थात ज्ञानेश्वरीच आहे आणि तुकोबऱ्यांचा गाथा. त्याचं कारण आहे, सांसारिक माणसानं गाथा अभ्यासला पाहिजे. जेव्हा पृथ्वीवर ज्ञानाची गरज होती तेव्हा देवानं ज्ञानोबरायांना पाठवलं. जेव्हा समाजाला वैराग्याची गरज होती तेव्हा श्री तुकोबऱ्यांना पाठवलं. जेव्हा नामसाधनेची प्रेमाची गरज होती तेव्हा नामदेव महाराजाला पाठवलं. भक्तीची गरज होती तेव्हा जनाबाईला पाठवलं. जेव्हा शांत भावाची गरज होती तेव्हा एकनाथ महाराजांना पाठवलं. जेव्हा आपण स्वकेंद्रित कसं असावं आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करून आपण पुढे कसं जावं याची गरज होती तेव्हा मुक्ताबाईला पाठवलं. जेव्हा समाजाला नामसाधना महत्वाची आहे हे पटवून दिलं पाहिजे याची जाणीव देवाला झाली तेव्हा पुन्हा देवानं ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना पाठवलं. त्यामुळं अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालत असताना ज्ञानेश्वरी आणि गाथा हे दोन फार मोठे चमत्कार आहेत. ज्याला रेडा बोलावला मान्य नाही त्यानं ज्ञानेश्वरी ग्रंथ अभ्यासावा. ज्याला भिंत चालवली मान्य नाही, 16व्या वर्षातले माऊली ज्ञानेश्वरी लिहितात, हा केवढा मोठा चमत्कार आहे. बरोबर आहे. 42 वर्षांच्या कालखंडामध्ये 4092 अभंग लिहिले जातात आणि वैकुंठ गमन होतं, हा केवढा मोठा चमत्कार आहे. नाथ महाराजांनी भारुड लिहिली, हा केवढा मोठा चमत्कार आहे. अलीकडे एखाद्या PhD झालेल्या माणसाला सुद्धा जर 2 ओळी यमक जुळवून लिहा असं सांगितलं ते जमत नाही. पण आज एवढे मोठे ग्रंथ लिहिले, चांगदेव पाशिष्टी सारखा ग्रंथ आहे, हरिपाठ आहे, गाथा आहेत, ज्ञानेश्वर आहेत, हेच मोठं चमत्कार आहेत. आणि मला भावणारा ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे आणि तुकोबरायांचा गाथा आहे. त्यामागची कारण अशी की माऊली मला भावतात, माऊली भावतात. त्याचं कारण असं आहे, एखाद्याला जर एखादं कीर्तन आवडत असेल तर ते कीर्तन ज्या कीर्तनकाराच्या आधी नाही तो कीर्तनकार सुद्धा आवडतो. एखाद्याला एखादं गाणं आवडत असेल तर ते गाणं ज्या गायकाच्या आधी नाही ज्यानं गायलेलं आहे तो गायक सुद्धा आवडतो. तसं ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्या माऊलींच्या आधी नाही ते माऊली मला आवडतात. श्रीकृष्णाचं आणि अर्जुनाचं जे मित्र म्हणून एकमेकावरती प्रेम होतं
ते प्रेम, मैत्री प्रेम आजच्या तरुणांना काय शिकवते? की मित्रप्रेम काय असलं पाहिजे, मित्र काय असला पाहिजे आणि मैत्री काय? ठाम राहणं म्हणजे मैत्री आहे. एखादा आपला मित्र संकटात असताना त्याला मदत करणं म्हणजे मैत्री आहे. वाममार्गावरून सत्मार्गाला लावणं म्हणजे मैत्री आहे. आणि अर्जुनाच्या बाबतीत आणि कृष्णाच्या बाबतीत एक मोठा आपल्याला युक्तिवाद पाहायला मिळतो की कृष्ण असं पात्र आहे की जेव्हा जेव्हा अर्जुनावर संकट येईल तेव्हा तेव्हा ढाल बनून पुढे राहिलेला आहे. त्यामुळं कृष्णाने अर्जुन यांच्यासारखी मैत्री आपल्याला निभवता येईल न येईल तो भाग निराळा, इतका आपण जमणार नाही. परंतु आपल्या मैत्रीत कुरघुड्या होऊ नयेत, आपली मैत्री तकलादो असू नये, आपली मैत्री स्वार्थी असू नये, हे फक्त तरुणाईनं जपलं पाहिजे. आपल्यामुळं मैत्री या शब्दाला गालबोट लागू नये, हे ज्या वेळेला तरुणाईनी तरुण जपतील तेव्हा मला वाटतं की मैत्री हा शब्द सुद्धा सुंदर वाटेल. तुम्ही मंदिरही बांधले, हे गोपाल श्रीकृष्णाचं बांधले. भगवंत हे एक उपाधी सोडून द्या, परंतु ऍज अ मास्टर माइंड म्हणून भगवान श्रीकृष्णाचा रोल काय होता आणि तुम्हाला तो का भावतो म्हणून तुम्ही ते मंदिर बांधलं. कृष्ण म्हणजे यश, कृष्ण म्हणजे विजय, कृष्ण म्हणजे जगण्याची परिभाषा, कृष्ण म्हणजे आत्मविश्वास. ज्याला काही नाही का आलं त्यानं कृष्ण समजून घ्यावा. ज्याला आयुष्याची सगळी दारं बंद होतील त्या दिवशी त्याने कृष्ण चरित्र वाचावं. तो मास्टर माइंड आहे, तो विश्व विजेता आहे. असं आहे, कृष्णाला अपयश माहित नाही किंवा त्यानं ते स्वीकारलं नाही. बरोबर. ज्या ठिकाणी कृष्ण उभा राहील त्या ठिकाणी तो विजयी म्हणूनच उभा राहायचा. कृष्ण ज्या बाजूला असेल ती विजयीच आहेत लोक, हे त्या काळात सुद्धा लोकांनी मान्य केलं होतं. म्हणजे विजयाचं दुसरं नाव कृष्ण आहे. विशेष म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमधून मार्ग कसा काढावा हे कृष्ण शिकवतो. कृष्णाचं चरित्र अभ्यासलं तर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जेव्हा कृष्ण गेला तेव्हा पहिल्या ठिकाणी वापस नाही आला. अलीकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट की कृष्णाचा जन्म झाला, 14 वर्षानंतर तो वापस आला आणि तेव्हा त्यानं वसुदेव आणि देवकीची सुटका केली. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो गोकुळात असताना गोपिकांचं वस्त्रहरण करत होता व्रजवासी असताना, पण ब्रज जेव्हा कृष्णानं सोडलं तेव्हा तो परत वापस नाही गेला. 7 वर्षाचा कृष्ण आणि राधा वयानं मोठी. अलीकडची पिढी राधा आणि कृष्णाच्या प्रेमाला बदनाम करत राहते, परंतु रा म्हणजे रास आणि धा म्हणजे धावणे. रास क्रीडेत धावणारी जी गोपी होती तिचं नाव राधा. जिनं देवाला समर्पित भाव केला होता ती राधा. राधा शब्द उच्चारताना तिनं सर्वस्व अर्पण केलं ज्याच्यासाठी, तो कान्हा. जिच्या आयुष्याची सुरुवात कान्हा ती राधा, जिच्या आयुष्याचा शेवट कान्हा ती राधा. राधा शब्द लिहिताना प्रत्येक अक्षरासमोर उभा करावा लागतो कान्हा, ती राधा आहे. त्यानं प्रत्येकाबरोबर वेगवेगळा व्यवहार केलाय. जेव्हा कृष्ण कंसाचा वध करायला गेला तेव्हा मल्लांना तो मल्लयुद्ध असणारा, तरबेज असणारा मोठा दिसला. देवकी मातेला आणि वसुदेवाला तो पुत्र दिसला, त्याच्या सवंगड्यांना तो मित्र दिसला, गोपिकांना तो मदनाचा पुतळा दिसला. म्हणजे प्रत्येकाला तो वेगवेगळा भावला. कृष्ण असा आहे, प्रतिकूल परिस्थितीमधून तो तोडगा काढतो. तुम्हाला कृष्णचरित्रातला एक दृष्टांत सांगतो. एक दिवशी अर्जुनानं प्रण केला, जयद्रथाला मारेन अन्यथा अग्निकाष्ठ भक्षण करेन, मी मरेन. कृष्णानं विनंती केली, हे चुकीचं केलंस तू, कशाला हे असं बोलून घेतलंस? कौरव जयद्रथाला दडवतील आणि तुझं मरण ओढावेल, आता काय केलं पाहिजे? पण कृष्णानं काळजी घेतली. कृष्णानं काय केलं? महत्वाची गंमत सांगतो. कृष्णानं स्वतःच्या कर्तृत्वानं अंधार केला. अंधार केल्याबरोबर जयद्रथ बाहेर आला आणि पुन्हा उजेड झाला. जयद्रथ बोटानं दाखवला. ही प्रतिकूल परिस्थिती अर्जुनासाठी धोक्याची होती, पण त्यातूनही कृष्ण मित्र म्हणून उभा राहिला, त्यातून मार्ग काढला. दुसरा एक दृष्टांत असा आहे,
अर्जुनाचा पण होता, जो कोण माझ्या धनुष्याचा अपमान करेल त्याला मी मारणार. एक दिवशी काय झालं, अर्जुन जेव्हा रणांगणावरून माघारी आला त्यावेळेला धर्मराजानंच त्याचा अपमान केला. अर्जुन आज आलास पण तुला पण काय जमलं नाही आणि तुझ्या धनुष्यालाही काय जमलं नाही. याचा पण काय होता, जो माझ्या धनुष्याचा अपमान करेल त्याला मी मारणार. धनुष्याला बाण लावला, भावाला संपवायला निघाला. देव तिथं आला, अरे हे काय करतो? म्हणे असं असं झालं, त्यानं माझ्या धनुष्याचा अपमान केला, मी त्याला मारणार आहे. मग म्हणे त्याला मारायची काय गरज आहे, असं कर ना की तू तुझ्या भावाची निंदा कर. निंदा केली तरी एखाद्याचा वध करण्यासारखंच असतं. त्यामुळं माणसानं दुसऱ्याची निंदा करताना खूप शब्द जपून वापरावेत. आपल्यामुळे एखाद्याचं मन दुखावणार नाही याची काळजी घ्यावी. आता नाही इलाज आहे, निंदा तर तू भावाची केलीस म्हणजे तो तुझा पण फिटेल. नको नको ते अर्जुन बोलायला चालू झाला. कुणाला? धर्मराजा. परंतु धर्मराजाला जेव्हा तो बोलत होता त्यावेळेला अर्जुनाला अचानक आठवलं, अरे माझा दुसरा एक पण आहे. कोणता पण आहे? की माझ्या भावाचा जो अपमान करेल त्यालाही मी मारणार. आता अपमान करणारा कोण होता? स्वतःच. म्हणे आता मला जगायचा अधिकार नाही. तेव्हा कृष्णानं मार्ग काढला. असं आहे, हे बघ, आता तू स्वतःची स्तुती स्वतःच करून घे. मी असा, मी तसा, मी एवढा चांगला. स्वस्तुती ही सुद्धा आत्महत्ये इतकंच पाप असतं. स्वस्तुती, हा, स्वस्तुती हे सुद्धा आत्महत्ये इतकं पातक आहे. म्हणजे स्वतःची स्तुती स्वतः करून घेणं हे सुद्धा फार मोठं पातक आहे. स्वतःला संपवल्यासारखं आहे. त्यामुळे स्वतःची स्तुती कधीच स्वतः करू नये. आपण एक दिवस संपून जाऊ. त्यामुळं अर्जुनानं स्वतःची स्वतः स्तुती करून घेतली आणि त्या असणाऱ्या आघोरी संकटातून हे दोघे बाहेर आले. असा कृष्ण मास्टर माइंड आहे. आपण कृष्णासाठी मास्टर माइंड हा शब्द वापरला, त्यासाठी मी हे 2 दाखले दिले की तो यातनं अशी प्रतिकूल परिस्थिती आहे की बाहेर कसं पडावं त्यातून तो बाहेर काढतोय, त्यातून तो मार्ग काढतो. घटोत्कचाचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. कर्णाला मारण्यासाठी इंद्रानं प्रयत्न केला आणि कर्णानं सांगितलं दुर्योधनाला मारण्यासाठी, आणि कर्णानं सांगितलं की असं शस्त्र दे की ज्यानं अर्जुन मेला पाहिजे. त्या दिवशी रणांगणाला निघताना कृष्णानं डोकं चालवून विनंती केली की हे अर्जुना, तू आज जाऊ नको, भीमाच्या मुलाला पाठव. म्हणजे याला मास्टर माइंड म्हणतात. असा हा कृष्ण आहे आणि म्हणून तो कृष्ण मला भावतो. वा. आणि याच म्हणजे मला असं वाटत होतं की तुम्ही संप्रदायामध्ये आहात. आपल्याला जवळचं कोण असतं तर आपला पांडुरंग आहे, आई रुक्मिणी आहे, ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत. परंतु एक वेगळं पण म्हणतो ना आपण की तुम्ही गोपालकृष्णाचं मंदिर बांधलं. ही एक खूप वेगळी गोष्ट आहे आणि एक सांप्रदायिक म्हणूनही. एक सांगा की आजवर तुमच्या झालेल्या प्रवासामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या सहचारिणीने म्हणजे डॉक्टर प्रियांका मॅम असतील, त्यांनी कितपत तुम्हाला आतापर्यंत साथ दिली आणि तुमच्या यशामध्ये त्यांचं किती मोठं श्रेय आहे? मोठी साथ आहे आणि क्षेत्र भिन्न असून सुद्धा त्यांची सेवा आहे, आमची सेवा आहे. त्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतात, आम्ही सांप्रदायिक क्षेत्रामध्ये सध्या सेवा करतो. परंतु याचा समन्वय असा की कुटुंब सांभाळणं, सगळ्यात महत्वाची गोष्ट वारकरी संप्रदायाला पूरक असणं, ते विचार पोषक असणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि ते त्यांच्याकडून आपसूक मला मिळाले. माझ्या या प्रवासामध्ये त्या घर सांभाळतात म्हणूनच आम्ही इतरत्र जाऊ शकतो, प्रवास करू शकतो. आम्ही बेफिकीरपणानं बाहेर जातो. आमच्या कुटुंबाला आधार आमच्या धर्मपत्नींचा असतो. याचा मला विशेष अभिमान आहे. आणि तुमचं एक व्यक्तिमत्व असं होतं पहिल्यापासूनच की वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्रामध्ये कीर्तनाचं जे एक म्हणतो ना शॉर्ट व्हिडिओ आहेत त्याचा जमाना तुम्ही आणला होता. पहिल्यांदा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही केले कीर्तनाचे. तर तुम्हाला त्यावेळी काय गरज पडली की असं वाटलं की शॉर्ट व्हिडिओ केलेच पाहिजेत? शॉर्ट व्हिडिओ आणले आणि केले असं अजिबात नाही, किंवा ते करायचे म्हणून केलेले नाहीत. ते आले एवढं मात्र नक्की आहे. लॉकडाऊन मध्ये, कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा कीर्तन परंपरा होती, लोकांचं घरातनं बाहेर पडणं बंद झालं होतं. तुम्हाला आठवत असेल की बऱ्याच गोष्टी या आपसूक बदलत 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 गेल्या.
बऱ्याचदा असं झालं की कोरोनाच्या काळात माणसं जास्त युट्यूब पाहायला लागली, कीर्तन पाहायला लागली, सोशल मीडियावर जास्त आली, लोकांना वेळ मिळाला. विशेष म्हणजे वेळ. अनेक असे मुद्दे आले, काही चुकीच्याही गोष्टी समोर आल्या, काही कीर्तनकारांचे व्हिडिओ समोर आले, म्हणजे लहान लहान व्हिडिओ ते बोललेले वगैरे, त्यात मीही होतो. त्याच्यामध्ये बाबा एखादं वाक्य असेल, त्याच्यामधले काही व्हिडिओ असतील, लोकांना टाइम मिळाला आणि काही व्हिडिओ समोर आले. त्यावेळेला आम्हाला असं जाणवलं की लोक सध्या 30 सेकंद पसंत करतायत. 30 सेकंदात हे जग आलेलं आहे. आणि मग मात्र लोकांच्या अपेक्षा वाढल्या आणि म्हणून प्रोमोचा जमाना आला. कीर्तनातून काय पाहिजे, तर लोकांना 2 तास कीर्तन ऐकायला सध्या थोडं जड जाते. मग त्यांना तेवढा वेळ नाही भेटत. सप्ताह भेटतोच, जेव्हा सप्ताह सुरू असतो, कीर्तन सुरू असतं, तेव्हा ते समोर येतात. पण उरलेल्या 22 तासामध्ये ते व्यस्त असतात. पण त्यांना अलीकडे असं नसतं की 2 तासापुरतच कीर्तन. त्यांना सोबत बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. जसं आता मोबाईलचा जमाना आहे, आपण सोबत बऱ्याच गोष्टी करतो. आपण एकीकडे कॉलवर बोलत असतो, चॅटिंगही करत असतो, इकडे एखादं ऍप्लिकेशन असतं, त्यात कुठे काहीतरी करत असतो, सगळं सोबत करत असतो. ब्लूटूथचा जमाना आहे, गाडी चालवतो, ब्लूटूथ गाडीला कनेक्ट असतं, कॉलवर बोलतही असतो, तिकडे मॅप पण लावलेलं असतं, ते दिशाही इंडिकेट करतं. सगळं सोबत आपण करतोय, म्हणजे आपल्याला वेळ कमी, कामं जास्त. हे सगळं शॉर्ट मध्ये आलं. त्यामुळं लोकांना कीर्तनाची सुद्धा, जर समजा मला रोज कीर्तन ऐकायला मिळत नसेल, तर त्याला ते 30 सेकंद खूप भावतात. आणि त्यामुळं ते कीर्तनातील व्हिडिओ हळूहळू हळूहळू समोर आले आणि ते व्हायरल झाले. विशेष म्हणजे मी शॉर्ट व्हिडिओ कीर्तनात आणले असं म्हणण्यापेक्षा कीर्तनात ते शॉर्ट व्हिडिओ आले. आणि मला सांगायला आवडेल, माझा एकही व्हिडिओ कीर्तन सोडून नाही, की माझा कुठला शॉर्ट व्हिडिओ असा मी स्वतः तो बनवलाय कुठे उभा राहून. ते सुद्धा खूप चांगलंच आहे, संदेश देतायत लोक, देऊ द्या, हरकत नाही. परंतु मी ओढून ताणून ते केलेलं नाही. माझे ते व्हिडिओ आपसूक प्रसिद्ध झालेले आहेत. आणि मला वाटतं माझे व्हिडिओ प्रसिद्ध होण्यापाठीमाग सोशल मीडियाचा फार मोठा हात आहे. सध्या जे कीर्तन क्षेत्रामध्ये युट्यूबर्स काम करतायत, एखादा कीर्तनकार कीर्तन करतो तर बिचारा जो युट्यूबवाला आहे, सगळ्या महाराष्ट्रातले सगळेच, कुणी एक नाही, बिचारे एवढे धावतात पळतात त्या कीर्तनकाराच्या एंट्री पासून, त्या कीर्तनकाराच्या शूटिंग पासून, त्याचा तो अख्खा कीर्तनातला डाटा ऐकणं, व्हिडिओ एडिट करणं. एखादा व्हिडिओ एडिट करायला तास 1.5 तास निघून जातो आणि ती फार मोठी कला आहे. पण ते बिचारे युट्यूबर्स सध्या कीर्तनकारांना एवढं मोठं करतायत, एवढ्या मोठ्या पद्धतीने व्यासपीठ मिळवून देत आहेत, प्रसिद्ध करतायत. मला वाटतं संप्रदायामध्ये फार मोठा वाटा सध्या युट्यूबरचा सुद्धा आहे. त्यामुळे माझा सल्ला आहे, कोणी कीर्तनकार जर युट्यूबवाल्यांना नावं ठेवत असतील, कोणी त्यांना चुकीचं म्हणत असतील, तर ते साफ चुकीचं आहे. आज जे तुम्ही आहात त्याच्यामध्ये काही अंशी वाटा हा युट्यूबचा सुद्धा आहे, युट्यूबरचा आहे, कॅमेरामनचा सुद्धा आहे. त्यामुळे त्यांचा सुद्धा आदर केला पाहिजे. शॉर्ट व्हिडिओ त्यांनी आणलेत, कीर्तनकारांनाही कुठल्या आणले. कीर्तनकार बोलत राहतो, त्यातला महत्वाचा गाभा ते बाजूला करतात. आणि अर्थात तुम्ही चांगलं बोलत असाल तर ते चांगलं व्हायरल करतील, तुम्ही चुकीचं बोलत असाल तर ते चुकीचं व्हायरल करतील. तुम्ही असं म्हणू नये युट्यूबवाल्याने आमची कीर्तन शूटिंग करू नयेत कारण ते चुकीचं दाखवतात. अरे चुकीचं कसं दाखवतील? तुम्ही जे बोललाय, बोलल्याशिवाय दाखवतील का? तुम्ही जे बोललाय तेच दाखवतील ना. त्यामुळे मला तरी कधीच कुठल्या युट्यूबवाल्याची भीती वाटत नाही. बरोबर आहे. जो चाकोरीत चालतो त्याला काय भीती वाटेल? हा, पण जो चाकोरीत चालणार नाही त्याला नक्की भीती वाटेल. खरंय. आणि आज कसं आहे, सोशल मीडियाचं जग आहे, तर सोशल मीडिया आणि आपली पर्सनल लाईफ दोन्हींचाही ताळमेळ कसा लावायचा, म्हणजे प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक माणसाने ताळमेळ लावूच नाही, दोन्ही वेगळं असावं. स्वतःचं पर्सनल आयुष्य वेगळं असावं, सोशल मीडिया वेगळं आहे. वेगळं म्हणजे याचा अर्थ असा नाही तुम्ही दाखवता एक करता एक, परंतु सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर माणसांना आणू नयेत, त्याचा त्रास होतो. सगळ्याच गोष्टी संप्रदायात असणाऱ्या माणसानं मीडियावरती शो अप करू नयेत, त्यामुळे मेसेज चुकीचे जातात. तर ताळमेळ साधूच नाही असं मला वाटतं. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारते. दिवाळीचा शुभ मुहूर्त आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला दिवाळीबद्दल तुम्ही काय शुभेच्छा द्याल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवाळीच्या
शुभेच्छा सर्वांनाच अपेक्षित असतात आणि आमच्याकडून, आमच्या परिवाराकडून, वारकरी संप्रदायाकडून महाराष्ट्रातल्या सर्व भाविकांना, बंधू भगिनींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देताना मला असं सांगायचंय की यंदाच्या दिवाळीला मी असं म्हणेन की खरी दिवाळी तेव्हा होईल जेव्हा शेतकऱ्यांच्या भावाला, शेतकऱ्यांच्या मालाला हा हमी भाव भेटेल. खरी दिवाळी तेव्हा होईल जेव्हा शेतकरी आनंदी होईल. खरी दिवाळी तेव्हा होईल जेव्हा महाराष्ट्रातली प्रत्येक मुलगी सुरक्षित असेल. खरी दिवाळी तेव्हा असेल जेव्हा वारकरी संप्रदायाची आचारसंहिता प्रत्येकाला कळेल. खरी दिवाळी तेव्हा असेल जेव्हा आपल्या दारात दिवा लावताना दुसऱ्याच्याही दारात दिवा आणि तो दिवा प्रकाश पाडेल, तेव्हा ती दिवाळी असेल. मी तर असं म्हणेन की यंदाच्या दिवाळीला प्रत्येकानं दिवा लावताना तो दिवा लावून त्या वातीला सांगावं की तू जो प्रकाश पाडणार आहे, तुझ्या त्या अग्नीनं जातीयतेमधील असणारी विषमता नष्ट कर आणि अध्यात्माचा प्रकाश प्रत्येकाच्या दारामध्ये पाड. त्यामुळं दिवाळीच्या शुभेच्छा देताना सगळ्यांना आवाहनही करेन, पैशाची बचत करा. इतरत्र आपले पैसे, आपला वेळ वाया घालवू नका. फटाके फोडताना ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण होईल असं काही करू नका. पर्यावरण पूरक गोष्टी करा. स्वतःच्या दारात दिवा लावताना इतरांच्या घरी असणारी चूलही पेटली पाहिजे याची आपण काळजी घ्या. हाच संदेश मी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला देईन आणि सर्वांना पुनश्च एकदा दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन आपण आणि ओम साई क्रिएशनच्या संपूर्ण टीमने आज माझी मुलाखत घेतली त्याबद्दल तुमच्या सर्व ओम साई क्रिएशनच्या टीमचं मनापासून कौतुक आणि ओम साई क्रिएशनच्या संपूर्ण टीमला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.